चला तर मित्रांनो, आज आपण MySQL शिकणार आहोत. बरोबर. MySQL रिलेटेड किंवा म्हणजे SQL रिलेटेड बरेचसे ऑनलाईन व्हिडिओज वगैरे तुम्ही गोष्टी पण सर्च केलेल्या असतीलच. बरोबर. बट ते व्हिडिओज बघितल्यानंतर बऱ्याचशा लोकांकडून असं आलं की सध्या आणखी कन्फ्युजन होते. नेमकं MySQL काय आहे? SQL काय आहे? तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक. MySQL एक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे आणि SQL ही स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आहे. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही पण तर तेच सांगितलंय जे ऑनलाईनवरती आहे. आम्हाला थोडं आणखी डिटेलमध्ये गोष्टी बघायला आवडतील किंवा आम्हाला आणखी ते क्लिअर झालं पाहिजे पिक्चर नेमकं काय आहे ते. तर आपण MySQL हे DBMS आहे हे तर आपण शिकणार आहोतच. पण तत्पूर्वी आपण 3 गोष्टी बघून घेऊया. म्हणजे काय 3 गोष्टी म्हणजे काय? तर DBMS काय आहे ते बघायच्या आधी आपल्याला या 3 गोष्टी नीट माहीत पाहिजे म्हणजे MySQL बघण्याच्या आधी. तर पहिली गोष्ट आहे डेटा. डेटा. दुसरी आहे, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे डेटाबेस. आणि तिसरी गोष्ट आहे DBMS. जर तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी नीट कळल्या ना, तर मग जे आपलं MySQL आहे, जे की DBMS आहे, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. बघा बरं, म्हणजे आता हे कसं होतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं असायचं की सर व्हिडिओज बघतोय किंवा गोष्टी बघतोय पण तेवढ्या डिटेलमध्ये नाहीये किंवा तेवढं समजत नाहीये. खरं तर हे सोपे आहे कन्सेप्ट, पण बरेचसे डेटाबेसेस अवेलेबल आहेत. तर नेमकं MySQL काय, कुठे स्टँड करतो, नेमक्या गोष्टी कशा आहेत, हे आपल्याला समजणं थोडं अवघड जातं, म्हणजे कन्फ्युजिंग होऊन जातं. कारण की बऱ्याचसा डेटा अवेलेबल असल्यानंतर आपण कितीतरी व्हिडिओ बघतो, कितीतरी कंटेंट वाचतो, तर त्याच्यामधनं आणखी कन्फ्यूज व्हायला होतं. तर मी आता काय करणार आहे नेमकं, ह्या ज्या म्हणजे हे MySQLचे जे व्हिडिओज असणार आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आणून देण्यात आहेत. म्हणजे काय, बरेचसे रेफरन्स मॅन्युअल वगैरे आहेत, त्याच्यातनं डेटा वगैरे एकदम खूप म्हणजे वास्ट लेवलला तो दिलेला आहे, पण तो सोप्या भाषेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. तर मग मी सुरुवात करताना मी असा विचार केला की आपण DBMS हे तर शिकणार आहोत, पण हा DBMS मध्ये तर आपण असं बघतोय की डेटाबेस. आता तुम्ही जर नोटीस केलं तर ह्या DBMS शब्दाचा फुल फॉर्म आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यातला हा एक शब्द आहे डेटाबेस, याला फोडला तर हा एक महत्वाचा शब्द आहे डेटा. मग मी असा विचार केला, आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण जसं शून्यातून सांगतो सगळ्या गोष्टी, तसंच आत्ताची सुरुवात आपण अगदी शून्यातून करूया. म्हणजे मी तुम्हाला एवढे नीट रिअल टाइम एक्झाम्पल्स वगैरे सगळ्या गोष्टी सांगेन ना, तुम्हाला मॅप करणं अगदी सोपं जाईल. जसं की इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं. आता हे यूट्यूब वगैरे तर तुम्हाला नक्की माहीतच असेल, कारण तुम्ही हे लेक्चर देखील यूट्यूबवरच बघत असाल. बरोबर, म्हणजे तुम्हाला यूट्यूब प्लॅटफॉर्म काय आहे हे देखील माहिती असेल. मी अशा पद्धतीचीच एक्झाम्पल देऊन रिअल टाइममध्ये डेटाबेस नेमकं येतं कुठे, गोष्टी कशा आहेत, ह्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. आणि मग आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे जाऊया. चला मग आता आपण जसं म्हटलं तर इथे काय आपण म्हणतोय, डेटा. डेटा आहे ना, डेटा म्हणजे आपण असं म्हणतो की डेटा ही कुठल्याही टाईपची इन्फॉर्मेशन असू शकते, काहीही इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही जेव्हा 2 मित्र आहात, बरोबर, एक मित्र दुसऱ्या मित्राशी काहीतरी बोलत असतो, तो कशाबद्दल तरी माहिती देत असतो, बरोबर का. आता समजा एखादा व्यक्ती आहे कुठल्या तरी मूवीला गेलाय, बरोबर, एक मित्र, तर तो काय गेला, एका मूवीला गेलाय. एक्झाम्पल घेऊया RRR नावाचा मूवी, जो लास्ट टाइम म्हणजे मागेच रिलीज झालेला चांगला मूवी आहे तो, बरोबर. तर RRR नावाचा मूवी. तर आता समजा तो मित्र मूवी बघून आला, तो काय करतोय, दुसऱ्या मित्राला त्या मूवी बद्दल काहीतरी गोष्टी सांगतोय, बरोबर. अरे खूप भारी सीन आहे, ह्याने खूप भारी काम केलेलं आहे, SS राजमौलीने फार भारी डिरेक्ट केलेलं आहे, वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. आता तो दुसरा मित्र आहे ना, त्याला RRR मूवी आलाय हे माहिती आहे, पण त्याला इतर गोष्टींबद्दलचं काहीच माहिती नाही. म्हणजे मूवी कसा आहे, फीडबॅक काय आहे लोकांचा, किंवा आपल्या मित्राने बघितला त्याला कसा वाटलाय वगैरे मूवी, आपण थिएटरला जाऊन बघायला पाहिजे का नंतर कॉफी मिळाल्यानंतर घरीच बघायला पाहिजे, वगैरे वगैरे असं. तर आता तो जो पहिला मित्र जो पाहून आलेला आहे मूवी, तो त्या मूवी बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन सांगतोय ना, ती देखील काय आहे रे, तर एक डेटा आहे, बरोबर. म्हणजे आता तुम्हाला कळलं का, आता आपण इथे म्हणूया की हा मूवी रिलेटेड डेटा आहे. मूवी रिलेटेड डेटा. आता मूवी रिलेटेड डेटा मध्ये काय काय येते रे, तर कसं आहे पिक्चर, ऍक्शन वगैरे कसे आहेत, ऍक्शन्स वगैरे, डिरेक्शन कसं आहे, या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. साऊंड इफेक्ट वगैरे, VFX वगैरे काय वापरले काय, हे सगळ्या गोष्टी म्हणजे एक डेटाच आहे. आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. डेटा म्हणजे काय मुळात हे लक्षात घ्या, ठीक आहे. चला आता दुसऱ्या एक्झाम्पलकडे जाऊया.
हे झाली पहिली गोष्ट आपल्या ह्याच्यातली. आपण सध्या तरी कॉन्सन्ट्रेट कशावर करतोय, डेटावरती करतोय. मग आता बघा दुसरी गोष्ट बघा, आता इथलं स्टार करूया ना. तर तुम्ही इंस्टाग्राम वापरता बरोबर. आता जी लोक इंस्टाग्राम वापरत नाहीत त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगतो मी. आता इंस्टाग्राम ऑलमोस्ट सगळेच लोक वापरत असतील, युट्यूब तर नक्कीच वापरत असतील बरोबर. आता इंस्टाग्राम हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे बरोबर. तर त्याच्यावरनं काय काय गोष्टी होतात, तर त्याच्यावरती फीचर्स आहेत बरोबर. फीचर्स आहेत, तुम्हाला काय करता येतं, तुमचं स्वतःचं अकाउंट ओपन करता येतं बरोबर. तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करता, तुम्ही फ्रेंड्स कनेक्ट करता, म्हणजे लोकांना फॉलो करता बरोबर. तुमच्या मित्रांना फॉलो करता, काही तुमच्या आवडते ऍक्टर असतील, क्रिकेटर्स असतील किंवा प्लेयर असतील कुठल्याही याच्यातले किंवा इतर कोणीही, त्यांना आपण काय करतो, फॉलो करतो. त्यामुळे काय करतं, त्यांच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला इकडे मिळत जाते. मग आता त्याच्यामध्ये टाईप असतात अकाउंटचे पण, काही ओपन अकाउंट असतात, काही प्रायव्हेट अकाउंट्स असतात बरोबर. सेलिब्रिटी किंवा पब्लिक फिगर असतील तर ते काय करतात, ओपन अकाउंट होतात. म्हणजे बघा आता तुम्ही नीट लक्ष द्या, समजा माझं एखादं अकाउंट आहे बरोबर, शशी बागल. आता मी या अकाउंटवरती माझं अकाउंट ओपन आहे बरोबर. आता मी याच्यावरती काहीतरी माझ्या पोस्ट वगैरे टाकतो, मी कुठे फिरायला जातो, मी काय एन्जॉय करतो वगैरे वगैरे त्या गोष्टी, कारण तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे बरोबर. आता मग मी तिथे त्या गोष्टी टाकतोय, जी काही मी फिरायला गेलेली गोष्ट आहे, फोटोज काढलेले, खायला गेलेल्या गोष्टी आहेत, तर तो काय झाला, एक डेटा झाला बरोबर. तो ह्यांनी काय केला, पोस्टमध्ये व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये लावून दिलेला. बघा बरं, वेगवेगळ्या टाईपचा डेटा आहे बरोबर. आता ही एक बाजू झाली. आता मी काही लोकांशी बोलत असेल, बरेचशी मुलं मला इंस्टाग्रामवर मेसेजेस करतात की क्वेश्चन्स विचारले जातात, काही सजेशन्स हवे असतील, काही कंपन्यांबाबतचे क्वेश्चन्स असतील किंवा इतर पर्सनल गोष्टी देखील असतील, तर ते मला इंस्टाग्रामवर मेसेज करतात. आता मेसेज हा सुद्धा एक टाईपचा डेटाच आहे बरोबर. मी त्यांच्याशी कम्युनिकेट करतोय, तो पण एक डेटा आहे. आता पण तुम्ही नोटीस करताय का, मी जेव्हा आहे ना माझ्या अकाउंटवरती जातो, म्हणजे माझ्या प्रोफाईलवरनं माझ्या अकाउंटवरती जातो, तेव्हा मला तिथे पोस्ट वगैरे दिसतात. रील्स वगैरे काय असेल तर रील्सचा वेगळा टॅब दिसतो तिथे, जर काय असेल तर बरोबर. IGTV वगैरे तुम्ही ऐकून असेल, तुम्हाला या गोष्टी माहिती असतील. पुन्हा आपण बाहेर पडलो, तिथे असा एक मेसेजवाला टॅब असतो बरोबर का. तिथे क्लिक केल्यानंतर सगळे मेसेजेस, रिसेंटली कोणाशी बोललोय वगैरे त्यापासून सगळे मेसेजेस असे दिसत राहतात. तो एक वेगळा सेक्शन आहे. म्हणजे बघा ना, त्या सेक्शनमध्ये मला फोटो नाही दिसत आहे, मला काय दिसतात, फक्त मेसेजेस दिसतात. मी इकडे आलो प्रोफाईलच्या मेन बॉक्सवरती, जिथे माझे काय फोटोज आहेत, तिथे मला मेसेजेस नाही दिसत आहेत. म्हणजे बघा ना, ऑर्गनाइज आहेत गोष्टी. आता हेच जर तुम्ही विचार केला, जर समजा हेच इंस्टाग्रामने असं केलं असतं, एकच बॉक्स आहे बरोबर, इथे आपलं प्रोफाईल आहे, इथे किती पोस्ट आहेत, फॉलोअर्स, फॉलोईंग असं दिसतंय इथे बरोबर. इथेच तुम्हाला मेसेजेस दाखवले असते बरोबर. मेसेजेसचा खाली आता कोणाचा मेसेज आला इथे दिसतोय, इथे तुम्ही पोस्ट टाकलेली दिसते, पुन्हा इथे काहीतरी अजून पोस्ट टाकले, इथे कोणाचा मेसेज आहे असं दिसतंय, सगळ्यांना ते दिसत चाललंय किंवा असं ओपन ठेवलेल्या गोष्टी आहेत. तर हा बघा ना, व्यवस्थित फॉर्मॅट नाहीये, तो कशाही पद्धतीचा डेटा आहे. पण याला काय म्हणतात, हा पण एक टाईपचा डेटाच आहे. मग ह्यांनी काय केलंय माहितीये का, ह्यांनी काय विचार केला, अरे रोज दिवसेंदिवस काय होत चाललंय रे, डेटा वाढतच चाललाय. म्हणजे आता तुम्ही नोटीस करा ना, आपलंच एक्झाम्पल घ्या, आपण जरी आहे ना जास्त इंस्टाग्रामवर स्टोरीज वगैरे फोटोज वगैरे टाकत नसलो, आपण रेअरली टाकत असतो. आता माझं आठवड्यातनं एकदा वगैरे टाकून नव्हतं तरी ठीक आहे, ते पण माझ्या इथे टाकलं जात नाही, मी तुम्हाला खरं सांगते. म्हणजे माझी मिसेस हँडल करते ह्या सगळ्या गोष्टी, तर तिकडूनच ती डेटा वगैरे ते, म्हणजे काही फोटो असतील, पोस्ट असतील, स्टेटस असतील, त्या सगळ्या गोष्टी. फक्त मेसेजेसला रिप्लाय मी करत असतो, म्हणजे जे काही मेसेज असतात, कारण क्वेश्चन वगैरे असू शकतात तिथे, त्यामुळे मी तिथे रिप्लाय करतो. आता विचार करा बरं, इंस्टाग्रामवर आपण असं बघतो, काही लोक फार ऍडिक्टेड असतात इंस्टाग्रामला. म्हणजे कसं रे, त्यांची रोज एक पोस्ट असतेच, रोज स्टोरीज टाकतात, ते भरपूर स्टोरीज असतात. म्हणजे बघा ना, त्यांचा डेटा किती पद्धतीने वाढतच चाललाय बरोबर. आता असा एक युजर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तुमच्या ग्रुपमधला. आता मी असं मीम वगैरे बनवत असतो तर म्हटलं असतं की टॅग करा अशा मित्राला जो रोज एक पोस्ट टाकतो बरोबर आहे. पण आता तुम्ही विचार करा ना, असे बरेचसे मित्र असतात तुमचे, भरपूर लोक आहेत असे, पोस्ट टाकत असतात, स्टोरीज टाकत असतात, मेसेजेस वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात. इंस्टाग्राम म्हणजे त्यांचा आहे ना, इंस्टाग्रामचा टाइम युसेज दिसतो आपल्याला बरोबर ना, किती वेळ वापरतो. तर त्यांचा युसेज 7-8 तासांचा असतो दिवसभरातला. एवढा युसेज म्हणजे आपण आपल्या 24 तासामधले महत्वाचे 8-9 तास जे की आपण कामाकडे द्यायला पाहिजे, तिथून आपल्याला काय होतं, इकडेच घालवतोय बरोबर. आता हा वेगळा पार्ट आहे. काही लोक ह्यातनंच पैसे कमवत असतात बरोबर, तो त्यांचा पार्टच आहे, म्हणजे पेमेंट, पैसे मिळवण्याचा, किंवा तो एक बोलूया की लाईफचा पार्ट बनलाय त्यांचा, की त्यांना तिथनंच पैसे मिळतात, ते त्यांचं काम झालं असं. पण आपले मित्र ज्याला इंस्टाग्रामच्या एका पोस्ट मागे काही पैसे मिळत नाही, जसं विराट कोहलीला मिळतात
तसंही नाही मिळत आहे. तरी पण हा काय करतो, पोस्ट टाकतच जातो, पोस्ट टाकत जातो. बघितलं तर 20 एक फॉलोअर्स असतील, पण कोणासाठी पोस्ट टाकली जाते काय, पण वेळ तिथे वाया घालवला जातोय. मग आता बघा बरं, त्याचा असा बराचसा डेटा 700-800 पोस्ट झालेले आहेत टोटल त्याच्या अकाउंटवरती, 1000 एक पोस्ट झालेले आहेत. हा सगळा त्याचा डेटा झाला. असा एक युजर, असे भारतातलेच बघायला गेले ना इंस्टाग्राम केवढे युजर्स आहेत, बरोबर. म्हणजे दिवसाला बिलियन ऑफ डेटा प्रोड्यूस होतोय, बिलियन, बरोबर ना, करोडोने डेटा प्रोड्यूस होतोय, बरोबर. मग आता थोडंसं विचार करा रे, एवढा डेटा आहे आणि जर इंस्टाग्रामने आलेला डेटा एका गोणीत भरायचा प्रयत्न केला म्हणजे कसा, आला डेटा भर गोणीमध्ये, आला डेटा एका गोणीमध्ये मोठा बॉक्स घे त्याच्यात भरून टाक, तर ते काय झालं असतं रे, जेव्हा आपण परत आपल्या प्रोफाईलवर गेलो तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टी दिसल्या नसत्या. मी रिसेंटली कुठली पोस्ट टाकले, त्याला काय लाईक्स आले, त्याला काय कमेंट्स आलेत वगैरे, या गोष्टी दिसल्या नसत्या. म्हणजेच जो काही डेटा येतोय ना, त्यासाठी एक सिस्टीम असं हवंय किंवा एक काहीतरी अशी गोष्ट पाहिजे, तो आलेला डेटा व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये ठेवत राहील. म्हणजे जसं की बघा ना, समजा आपलं हे इंस्टाग्रामचं प्रोफाईल, बरोबर, इथे मेन पेज आहे आपलं ते. आता इथे मी पहिली पोस्ट टाकली, इथे दुसरी पोस्ट, इथे तिसरी पोस्ट, असं 3-3चा ब्लॉकने आपल्याला पोस्ट दिसत राहतात, बरोबर. आता समजा मी आजच्या काहीतरी गोष्टीची पोस्ट इथे टाकली, तर ही पोस्ट काय होते, इकडे सरकली जाते. तसंच आहे, या सगळ्या पोस्ट एका साईडला सरकल्या जातात आणि इथे काय होणार आहे, नवीन पोस्ट येणार आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, इथे नवीन पोस्ट येणार आहे. पण बघा ना, जेव्हा आपण रिफ्रेश करतो तेव्हा ती ही पोस्ट इथे आलेली असते. म्हणजे याचा अर्थ त्याने काय केलं असेल रे इंस्टाग्रामने, जर आपण पोस्ट टाकत असेल तर त्यांनी पोस्टचा एक वेगळा सेक्शन बनवला असेल, काहीतरी केलं असेल ज्याच्यामध्ये बरोबर ती पोस्ट जाऊन बसते आणि आपल्याला ती पोस्ट व्यवस्थित इथल्याच फॉर्मॅटमध्ये दिसते. इथे टाकलेली पोस्ट मेसेजमध्ये जाऊन दिसते का, असं होतंय का, तसं नाही होते. किंवा दुसऱ्याच मित्राच्या अकाउंटवर आपली पोस्ट दिसायला लागली, नाही का, आपण टाकलेली पोस्ट त्याच्या अकाउंटवर पोस्ट झाली, असं कधी होतंय का, नाही. याचा अर्थ इंस्टाग्रामने काहीतरी मेंटेन केलेलं आहे आणि या गोष्टी म्हणजे आलेला डेटा व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये मेंटेन करायचा आहे. रिलेटेड डेटा एकाच बॉक्समध्ये बसला पाहिजे, मेसेजेसचा वेगळा बॉक्स असले पाहिजे, त्याच्या वेगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. यासाठी हे काय करतात, इंटरनली टेबल्स वापरतात, बरोबर. मग त्या टेबलमध्ये रो, कॉलम वगैरे असतात. मग त्या रिलेटेड पोस्टचा असेल तर पोस्टचा एक टेबल असेल, समजा तुम्ही रील्स बनवत असाल, रील्सचा एक टेबल असेल, कळतंय का. आणि हे सगळे टेबल एकत्रितपणे आल्यानंतर त्याचा काय तयार होतो, एक डेटाबेस तयार होतो. बघा बरं कसलं भारी आहे. म्हणजे आपल्याला डेटा पण कळतोय. आता डेटाबेसकडे जाऊया. आता नीट विचार करा, डेटाची कन्सेप्ट तुम्हाला कळली. डेटा म्हणजे काय, कुठल्याही फॉर्मॅटमधला डेटा. मग आता तर मी एक्झाम्पल सांगताना तुम्हाला सांगितलं की जसं की इंस्टाग्रामवरच्या पोस्ट, तसंच युट्यूबवर जाऊया आपण, ठीक आहे. नीट लक्ष द्या बरं का, मी काय काय सांगतोय ना त्याच्यावर नीट लक्ष द्या. बघा बरं, असंख्य युट्यूबर्स आहेत, बरोबर. आता वाढत चालली युट्यूबर्सची संख्या, कारण युट्यूबमधनं पैसे मिळवण्यासाठी लोक बरेचसा कंटेंट टाकत असतात आणि त्यात काही चुकीचंही नाहीये, तो त्यांचा पार्ट आहे, बरोबर. त्यांना ते पैसे मिळतात तिथनं, तो त्यांचा पार्ट झालेला आहे. तर ते काय करतात, युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ, आता मी असे काही काही युट्यूबर्स बघतो ज्यांच्या चॅनलवर 5-5, 6-6 हजार व्हिडिओज आहेत त्यांच्या चॅनेलवरती, म्हणजे स्वतःचा. आता बघा विचार करा, म्हणजे किती पोस्ट वगैरे, व्हिडिओज वगैरे टाकल्या जातात, त्या गोष्टी टाकल्या जातात. आता थोडा विचार करा, आपण जेव्हा आहे ना युट्यूबवर जातो, बरोबर, आपण रजिस्टर असतं गुगल अकाउंट युट्यूबसाठी आपलं, बरोबर. आपण काय करतो, युट्यूबवर जातो, होम सेक्शनमध्ये जातो. तुम्ही नोटीस केलं का रे, युट्यूबवरती होम सेक्शनमध्ये दिसताना गोष्टी कशा दिसतात, बघा बरं. आता आपलं एक्झाम्पल आहे युट्यूब, बरं का, लक्ष द्या सगळ्यांनी. युट्यूब, बरोबर. आता युट्यूबचं असं इथे सेक्शन्स असतात, सबस्क्रिप्शन वगैरे वगैरे इथे माहिती ना, होम वगैरे. आता तुम्ही होम मध्ये गेलात तर होम मध्ये बरेचसे तुम्हाला व्हिडिओज दिसत असतात, बरोबर. आता काही रिलेटेड व्हिडिओ असतात, काही व्हिडिओ असतात, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीच्या गोष्टी बघताय वगैरे त्या रिलेटेड काही व्हिडिओ असतात, बरोबर. पण आहे ना, असं नसतं ना. इकडे समजा एक्झाम्पल सांगायला गेलं की मी एका युट्यूबरला फॉलो करतो, ध्रुव राठी, बरोबर. आता मी त्याचं काही प्रमोशन करत नाही, पण चांगल्या कन्सेप्ट वगैरे गोष्टी सांगतो. आता ते पॉलिटिशियनच्या काही गोष्टी बोलतो, त्याच्या सोडून द्या, पण इतर जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात ना, ते खूप छान असतात. त्याला इन्फोटेनमेंट असं म्हणतात, बरं का, युट्यूबवरचे जे व्हिडिओज असतात तसे, ठीक आहे. लक्ष द्या बरं का. आता इथे स्कॅटर्ड पद्धतीने डेटा आहे, तुम्ही नोटीस केलं का. तुम्ही काय करता, इथे तुम्ही जर काही व्हिडिओज वगैरे बघत असाल, आता तुम्ही C++ रिलेटेड व्हिडिओ बघत असाल, जावा रिलेटेड व्हिडिओ बघत असाल, तर काही व्हिडिओज येतील इथे तुम्हाला सजेशन, किंवा ते व्हिडिओ तुम्ही रिसेंटली बघितलेला. न्यूज चॅनल कुठला, ABP माझा, जसं की ज्ञानदा वगैरे ते तुम्हाला माहित असेल आता, ठीक आहे. तर असे युट्यूब चॅनलवरती आपण न्यूज वगैरे बघत असो तर त्या गोष्टी असेल, क्रिकेट किंवा फनी व्हिडिओज वगैरे असे व्हिडिओज असते ना, असं सगळ्या पद्धतीचा सगळा डेटा इथे येत असतो, बरोबर. मग ते युट्यूब म्हणतं की तुझा काय
इंटरेस्ट असेल ते तू बघ आता. बरोबर, आता इथे जे सगळ्या ह्या पद्धतीचा डेटा आपल्याकडे दिसतोय, नोटीस करा बरं का, हा एक डेटाच आहे. तो कोणीतरी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कुठल्या तरी वेगवेगळ्या चॅनेल्स येते, बरोबर ना, प्रत्येक व्हिडिओ टाकणार. मग आपण काय करतो, त्याच्यातलं एकाच्या चॅनेलवर जातो. तो तुम्ही बघा बरं, त्याच्या चॅनेलवर गेल्यानंतर त्याची एक व्यवस्थित लिस्ट असते व्हिडिओजची, बरोबर, प्ले लिस्ट असेल, व्हिडिओज असतील त्याच्या चॅनेलवरचे. मग आपल्याला त्याच व्यक्तीचे, आता समजा ध्रुव राठी, ध्रुव राठीच्या चॅनेलवरती मी गेलो तर ध्रुव राठीचे सगळे व्हिडिओज मला त्याच्या चॅनेलवर दिसतील. मग त्याच्या चॅनेलवरती दुसऱ्या कोणाचा तरी व्हिडिओ मला नक्कीच नाही दिसणार. का? तर मी तिथे गेलोय त्या चॅनेलमध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात आले का, तो चॅनेल म्हणजे पण एका टेबल सारखा असेल, ज्याच्यामध्ये काय असंख्य हा डेटा होता, तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, जसं की आता व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये युट्यूबवरती डेटा आहे. असं जमलिंग होणार आहे, काय काय चिवडा होऊन जाणार आहे. पण आता समजा मला अभ्यास करायचा आहे, मला लीड कोडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे किंवा मला अमेझॉन वगैरे सारख्या कंपन्या क्रॅक करायच्यात, असं विचार करा. तर आपण काय करू, तशा लोकांनी ज्यांनी व्हिडिओज बनवलेत, लीड कोड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे किंवा अमेझॉनसाठी काय काय प्रिपेअर करायचं, मी अशा लोकांचे व्हिडिओ बघत चाललोय. तर मी काय करेन, हे मला डिस्ट्रॅक्शन नकोय, तर मला स्पेसिफिक व्यक्तीचा व्हिडिओ आवडलाय, तर मी काय करेल, त्याच्या चॅनेलवर जाईल, आणखी काही व्हिडिओज आहेत का ते बघेल. बरोबर, म्हणजे मला त्याच्या चॅनेलवरती एका फॉर्मॅटमध्ये व्हिडिओज दिसतील. आता बघा, हे जे सगळे व्हिडिओज आहेत हा पण एक काय झाला, डेटा झाला. पण युट्यूब काय म्हणतं, अरे हा सगळा डेटा जर मी कशाही पद्धतीने ठेवला ना तर प्रॉब्लेम होणार आहे. जसं आपण सर्च करतो एखादा व्हिडिओ, बरोबर, तर युट्यूब काय म्हणतं, तू जेव्हा सर्च करशील तर मी तुला काहीही वेगळाच डेटा आणून दाखवला तर तुला चालेल का? नाही चालणार. मग मला हा डेटा व्यवस्थित पद्धतीने माझ्याकडे स्टोअर करून ठेवायला पाहिजे, आणि यासाठी काय असतो, डेटाबेस असतो. आता डेटाबेस म्हणजे काय रे, तर आपला जो डेटा आहे ना तो एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये ठेवला जातो. म्हणजे काय, जसं की बघा ह्याच्यामध्ये युट्यूबमध्ये टेबल्स वगैरे त्या गोष्टी असेल. टेबल्स म्हणजे काय, आता तुम्ही नोटीस करा, युट्यूबवरती व्हिडिओ टाकल्यानंतर आहे ना, व्हिडिओ कुठेतरी एखाद्या फाईल सिस्टीममध्ये जाऊन स्टोअर होत असेल. व्हिडिओ म्हणजे काय ना, व्हिडिओ जो आपण बघतो 3-4 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, युट्यूब काय करत असेल, मोठ्या मोठ्या सर्व्हरवरती काय करत असेल, तो व्हिडिओ स्टोअर करून ठेवत असेल. युट्यूब माहितीये का तुम्हाला डेटाबेस नेमकं पिक्चरमध्ये कुठे आणतंय, तर युट्यूब काय करतं, मायस्क्यूएल डेटाबेस वापरतं मुळात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, युट्यूबचं तुम्ही सर्च करू शकता. युट्यूब काय करतं, आता सगळ्या कंपन्या ज्या आहेत ना, मोठ्या मोठ्या कंपन्या, मी पुढे तुम्हाला नावं पण सांगणार, कुठली कंपनी कुठल्या टाईपचा डेटाबेस वगैरे वापरतं, ते सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. पण युट्यूब मायस्क्यूएल वापरतंय, बरोबर. आता युट्यूब मायस्क्यूएल काय आपले व्हिडिओ स्टोअर करायला नाही वापरत आहे. तुम्ही नोटीस करा ना, आपण युट्यूबवरती आपल्याला असं वाटतं की आपण व्हिडिओ बघत असतो, पण युट्यूब स्वतः काय करतं माहितीये का, हे व्हिडिओज घेतं एका फाईल सिस्टीममध्ये, म्हणजे स्टोरेज कुठे असेल त्यांचं जे सर्व्हर असेल तिथे स्टोअर करतं. मग युट्यूब मायस्क्यूएल कुठे वापरतंय, तर युट्यूब काय करतं, प्रत्येक व्हिडिओची किंवा त्या चॅनलची मेटा इन्फॉर्मेशन असते. मेटा डेटा म्हणूया आपण याला, मेटा इन्फॉर्मेशन. मेटा डेटा म्हणजे काय, तर डेटा अबाउट डेटा, म्हणजे हा कसल्या टाईपचा व्हिडिओ आहे, बरोबर, नीट ऐका बरं का, कसल्या टाईपचा व्हिडिओ आहे, कुठल्या देशातनं हा व्हिडिओ आलेला आहे, बरोबर, इंडियातनं आलेला आहे, इंडियाचे. आता इंडियामधलं युट्यूबचे प्रेफरन्सेस किंवा आपण असं म्हणूया की जे काही व्हॅल्युएशन असतं, व्हॅल्युएशन म्हणजे असं म्हणूया की प्रत्येक व्हिडिओ मागे काहीतरी एक अमाऊंट वगैरे मिळते, त्यांच्या टर्म्स असतात युट्यूबच्या, की एवढ्या व्ह्यूजला तुम्हाला एवढे पैसे मिळतील, आणि प्रत्येक देशाच्या ह्या टर्म्स वेगवेगळ्या आहेत बरं का. असं समजू नका की इंडियात आहे, इंडियात बघा ना, इंडियात युजर एवढा मोठा आहे तर व्ह्यूज नक्कीच जास्त असणार. जर ह्यांना युके सारख्या पद्धतीने जर पैसे मिळायला लागले तर आपले युट्यूबर अजून श्रीमंत होत जाते. मग युट्यूब काय करतं माहितीये का, की ठराविक अमाऊंट ऑफ डेटा देत, म्हणजे पैसे देतं. ते सांगतं की तुम्हाला असे असे गोष्टी आम्ही ठरवून ठेवलेल्या आहेत. मग ते काय करतात, त्यातही टाईप बघतं, व्हिडिओचा टाईप कसला आहे, फायनान्स व्हिडिओ आहे, एंटरटेनमेंटवाला व्हिडिओ आहे, एडटेकवाला व्हिडिओ आहे, एज्युकेशनल कुठला तरी व्हिडिओ, या सगळ्यांवरती युट्यूब ठरवत असतं. म्हणजे हा काय झाला रे, एक मेटा डेटा झाला. पुन्हा हा कसल्या टाईपचे व्हिडिओज बनवतोय, कसल्या टाईपचे म्हणजे काय, ह्याच्यावरती कसला कंटेंट आहे, कशा टाईपचा युजर बेस इकडे येऊ शकतो, आणि मग त्यावरनं युट्यूब म्हणतं की जर याचा युजर बेस असा असेल ना तर मी काय करेन, याच्या इथे ऍडव्हर्टाईज दाखवेन. बघा ना, युट्यूब आपण जेव्हा आपण युट्यूबवरती एखादा व्हिडिओ प्ले करायला जातो तर आधी काही ऍडव्हर्टाईज येते, भले काही ऍडव्हर्टाईज स्किप करण्यासारखे असतात, स्किप येतं तिथे, स्किप ऍड, पण कधी कधी असं दिसतं की ऍड पूर्ण बघावीच लागते आपल्याला. म्हणजे ना युट्यूब काय करतं, आपल्या चॉईस कशा आहेत किंवा आपण काय बघतोय किंवा तो व्हिडिओचा टाईप कसा आहे, याचा कस्टमर कसा असेल, तर तिकडे तशा टाईपच्या ऍडव्हर्टाईज देऊन टाकतो. म्हणजे हे ऍडव्हर्टाइजमेंट हा व्हिडिओचा पार्ट आहे का, नाही, तो युट्यूबला त्याच्यातनं काय मिळणार आहेत, तर पैसे मिळणार आहेत. इव्हन तो काय बोलतो, याच्यातले युट्यूबरला देखील पैसे जातील जर त्याच्याकडे तेवढे जास्त फॉलोअर्स वगैरे, त्या सगळ्या टर्म्स असतील. हा झाला मेटा डेटा. मग युट्यूब काय करतं माहितीये का, हा डेटा एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतं.
आणि म्हणजेच यूट्यूब इथे काय वापरतं, डेटाबेस वापरतं. आता ही गोष्ट अशी आहे की यूट्यूब हा डेटा स्टोअर करण्यासाठी किंवा रिट्रीव्ह करण्यासाठी, ॲक्सेस करण्यासाठी कोण वापरतं, तर MySQL नावाचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम वापरतं. ठीक आहे, कळलं तुम्हाला. डेटाबेस म्हणजे काय, आता चला बरं, डेटाबेस म्हणजे काय, तर डेटाबेस म्हणजे वेगवेगळा डेटा जो आहे, रिलेटेड डेटा एका व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये ठेवायचा, याला काय म्हणतात, डेटाबेस असं म्हणतात. चला मग मी काम करतो, एक आता व्यवस्थित डायग्राम याची काढून दाखवतो तुम्हाला डेटाबेसची, कसे असतं डेटाबेस, काय आहे. म्हणजे डेटाबेस म्हणजे डायग्राम म्हणजे काय, तर रिप्रेझेंटेशन करूया आपण. शेवटी सगळ्यात बघायचं की नेमकं हे पिक्चर कसं आहे, ऍक्च्युअल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम नेमक्या ह्या कनेक्टेड कशा आहे, आणि एसक्यूएल मुळात पिक्चरमध्ये कुठे येतं, बरोबर ना. चला मग आता एक काम करू, इथे लक्ष द्या. बघा आता काय करतोय आपण, डेटाबेस बघतोय. आता समजा एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. इथे समजा स्टुडंट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, किंवा आता आपण युट्यूबर रिलेटेडच इन्फॉर्मेशन घेऊया. युट्यूबचं एक्झाम्पल घेतलं तर युट्यूब रिलेटेड इन्फॉर्मेशन. समजा जसं मी म्हटलं की कुठल्या टाईपचे व्हिडिओज एखादा युट्यूबर टाकतोय, तर तो काय करत असेल, याचा हा पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, चौथा व्हिडिओ, पाचवा व्हिडिओ, सहावा व्हिडिओ, असा, बरोबर. आता आपण काय केलंय, बघा बरं, हे व्हिडिओजचा काय झाला, डेटा झाला. समजा एखाद्या कुठल्या टाईपचा व्हिडिओ आहे वगैरे, कुठला युजर बेस आहे. आता ह्या रिलेटेड व्ह्यूज नावाचा समजा टेबल असेल, पहिल्या व्हिडिओला किती व्ह्यू, दुसऱ्या व्हिडिओला किती व्ह्यू, तिसऱ्या व्हिडिओला किती व्ह्यू. आता बघा ना, हे टेबल आहे, हे टेबल आहे, इथे पण एक डेटा आहे. पुन्हा कशा टाईपच्या ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या पाहिजेत, काय युजर आहे वगैरे, आता याच्यासाठी एक टेबल मेंटेन केलेला असेल. म्हणजे तुम्ही कळतंय का, समजा आपण एका व्हिडिओचा जर विचार केला, तर एक व्हिडिओ इथं आलाय, त्याचे व्ह्यूज वगैरे काय, आणि त्याला कसल्या टाईपच्या ऍड दाखवल्या जातात, तिथनं किती मिनिटाच्या ऍड आहेत वगैरे, किती युजर त्या ऍडवर क्लिक करून पुढे गेलेला आहे किंवा त्यांना फायदा होतोय, ते थांबलेत त्या ऍडसाठी स्किप न करता, हा सगळा डेटा युट्यूब घेतो, बरं का. आता युट्यूबरचा ह्याचा जास्त संबंध नसतो. युट्यूबरला काय फक्त व्हिडिओज टाकायचे असतात. युट्यूबरला हे करायची गरज नसते की हे इंटरनली कसं चालते, यांनी काय केलं. त्याला फक्त घेणं देणं एवढंच असतं की कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्याकडे येतात. इव्हन कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे काय माहिती का, ह्याच्यातनं जे काही युट्यूब पण ऍड दाखवणार आहे, त्याच्यातनं काय युट्यूबला मला काय फायदा होईल असा विचार करत असतात. पण तुम्ही नोटीस केलं का, युट्यूबरचं आहे ना, जे स्पॉन्सर ऍड असतात ते युट्यूब आहे ना, इथे युट्यूब चॅनेल, युट्यूबरच्या ज्या स्पॉन्सर ऍड असतात, माहिती ना. आता मध्येच ध्रुव राठी आहे ना, बोलता बोलता असं सांगतो, चला तुम्हाला कुकू FM माहिती आहे का, मग कुकू FM हा एक बढिया ऑडिओ लर्निंग प्लॅटफॉर्म आहे वगैरे वगैरे, असे मध्येच त्याचं ऍडव्हर्टाईज सांगतो. आता ह्यासाठी कुकू FM ध्रुव राठीला काय करते, पे करते. नीट आहे का बरं का. पण ज्या इतर सुरुवातीला नंतर ऍड लागलेल्या असतात ना, त्यांच्याशी युट्यूबरचा काही संबंध नसतो. ते युट्यूब त्यांच्या सेन्सने या गोष्टी ऍड करत असतं. म्हणजे तुम्हाला कळतंय का, असे टेबल आहेत. आता बघा, व्हिडिओ एक आहे, पण ह्या व्हिडिओसाठीचा कितीतरी डेटा व्यवस्थित बॉक्समध्ये त्यांनी स्टोअर करून ठेवला. आता तुम्हाला सांगतो, समजा एका युट्यूबरने एक व्हिडिओ त्याने मधला डिलीट करून टाकला, काहीतरी कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाली. होतात युट्यूबवर, तुम्हाला माहिती असेल की कोणी रोस्ट करतं, हे करतं, ते करतं, त्यामुळे ते कॉन्ट्रोवर्सी होतात. एखादा व्हिडिओ काय केलाय, डिलीट केलाय. समजा आता डिलीट केला म्हणजे त्याच्या रिलेटेड इकडे इन्फॉर्मेशन, व्ह्यूज वगैरे असेल ते पण डिलीट झाले, त्याच्या रिलेटेड प्रेफरन्सेस वगैरे काय असतील ते पण डिलीट झाले. कळतंय का, लक्षात येते का. म्हणजे बघा हे कसं रिलेटेड आहे. आता इकडचं डिलीट झाल्यानंतर इकडच्या गोष्टींमध्ये पण काय होणार आहे, चेंजेस होणार आहेत. आणि हे बघा, म्हणजे हे किती प्रॉपर फॉर्मॅटमध्ये बसवलं जातं, आणि ह्यालाच काय म्हणतात, डेटाबेस असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, डेटाबेस. आता हे जे डेटाबेसेस असतात आपले, आता वेगवेगळे आपण बघूया डेटाबेस नेमकं पुढे कशा कशा गोष्टी आहेत. पण आता बघा, हे काय झाले, टेबल झाले. टेबलमध्ये काय असतात, काही रोज असतात, काही कॉलम्स असतात, आणि त्यानुसार ना असं एकदम प्रॉपर फॉर्मॅट केला जातो गोष्टींचा, बरोबर. आणि हे जे टेबल असतात ना, आता बघा, आपण जसं एखादा व्हिडिओ टाकला, तर तो व्हिडिओ काय झाला पाहिजे, कुठेतरी जाऊन टेबलमध्ये ऍड झाला पाहिजे. व्हिडिओ म्हणजे ऍक्च्युअल व्हिडिओ फाईल सिस्टीमवर ऍड होणार आहे, पण त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जी काय मेटा डेटा मगाशी मी सांगितलं, ती कुठेतरी जाऊन ऍड झाली पाहिजे. व्ह्यूज काय होत आहेत ते काउंट वाढत गेला पाहिजे. कारण बघा ना, असं नसतं ना पहिल्याच दिवशी लगेच व्ह्यूज 1 मिलियन व्ह्यू गेले, तर 8-7-8 दिवसानंतर काय काय युट्यूबर्सचे बघा ना लगेच व्ह्यू. आता ध्रुव राठी व्हिडिओ टाकतो ना, 1-2 दिवसात त्याचे 2-3 मिलियन व्ह्यूज असतातच. म्हणजे विचार करा, मग ते व्ह्यूजचा काउंटर वाढत जातो. हे सगळं ट्रॅक करणे, याच्यासाठी एक मॅनेजमेंट पाहिजे. बघा मग आता इथे काय केलं त्यांनी, हे आधी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आणलं, व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आणलं डेटाबेस, बरोबर. आता तुम्ही एक मला विचार करून सांगा बरं का, नीट आहे का. इथे डेटाबेसमध्ये हा जो डेटा आहे, आपल्याला काय काय गोष्टी दिसतात रे त्या डेटाबेसमधल्या, त्या युट्यूबरच्या त्या व्हिडिओला किती व्ह्यूज आहेत हे आपल्याला दिसतं, कोणी काय कमेंट केल्यात त्याच्यावरती त्या दिसत असतात. पण आपल्याला त्या युट्यूबरला ह्या व्हिडिओतनं किती पैसे मिळालेत हे दिसतं का, नाही.
तर पण ह्याला नक्की ह्या व्हिडिओसाठी काहीतरी डॅशबोर्ड दिलेला असतो, बरोबर. प्रत्येकाला डॅशबोर्ड असतो. जेव्हा तुमचा युट्यूबचा चॅनल असेल ना, तुम्हाला दिसेल की ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत. आता तो फक्त त्याचाच ऍक्सेस त्यालाच असेल. हा पण एक काय रे, टेबल आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का, डेटाबेसमध्ये आपल्याला असंही करता येतं, कुठल्या टेबल मधल्या इन्फॉर्मेशन सगळ्यांना दाखवायच्या आणि कुठल्या टेबल मधल्या इन्फॉर्मेशन फक्त ऑथराइज पर्सनला दाखवायच्या. हे कशामुळे होतं, तर डेटाबेसमुळे होतं. बघा बरं, कसलं भारी आहे गोष्ट ही. पुन्हा डेटाबेसचे बघा फायदेच फायदे आहेत. आपल्याला डेटा कळला. आता आपण डेटाबेसमध्ये काय करतोय, तर आलेला डेटा व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये ठेवला गेलाय, स्ट्रक्चर्ड वे मध्ये ठेवला गेलेला डेटा आहे. जेणेकरून ना स्ट्रक्चर्ड वे मध्ये काय रे, तर बघा ना, काही नवीन व्हिडिओ आला तर व्यवस्थित पद्धतीने अपडेट होतील सगळेच्या सगळे टेबल. नक्की एखादा व्हिडिओ डिलीट केला तरी पण आपले टेबल व्यवस्थित पद्धतीने अपडेट होतील. आणि हे कशामुळे सोपं झालं, तर डेटाबेसमुळे. म्हणजे तुम्हाला असं जर कधी कोणी विचारलं डेटाबेसची मुळात गरज काय, तर असं सांगायचं आपल्याला, डेटाबेस विशिष्ट फॉर्मॅटमध्ये स्ट्रक्चर्ड वेमध्ये टेबल फॉर्मॅटमध्ये, आता रिलेशनल डेटाबेस असेल तर टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला जातो. आता 2 टाईपचे माहिती आहे ना, एसक्यूएल, नो एसक्यूएल डेटाबेस वगैरे काय असतात. आपण पुढे याबाबत भरपूर बोलणार आहोत. शेवटी रादर मी म्हणजे मायएसक्यूएल जेव्हा संपेल ना, त्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी देखील सांगणार आहे की नेमका मायएसक्यूएल, मोंगोडीबी याच्यामध्ये काय फरक आहे, मायएसक्यूएल इतर डेटाबेसेसमध्ये काय फरक आहे, नेमका कुठल्या लेवलला फरक आहे. आता ते समजून घेण्यासाठी आधी आपल्याला मायएसक्यूएल पण समजलं पाहिजे. मग आता मायस्क्यूएल समजायच्या आधी ह्या 3 गोष्टी ज्या कॉमन आहेत त्या सगळ्या समजल्या पाहिजेत. ह्या सगळ्यांसाठी कॉमन आहे. कुठलाही डेटाबेस घ्या, त्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कॉमन आहे. फक्त आता हा फॉर्मॅट आहे, तो व्यवस्थित पद्धतीने कसा ठेवायचा तो प्रत्येकाने वेगवेगळा आणला असू शकतो. ठीक आहे. आता बघा, मग डेटाबेसमध्ये काय होतं, तर डेटाबेसमध्ये प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डेटा ठेवला जातो. रिट्रीव्ह करायला सोपं जातं डेटा, अपडेट करायला गोष्टी सोप्या जातात. यासाठी काय आलं, डेटाबेस आलं. इव्हन तुम्ही बघा ना, डेटाबेसमुळे आपल्याला कुठल्या टाईपचा डेटा टेबलचा ह्याला गोष्टी दाखवायच्यात हे पण आपल्याला रेस्ट्रिक्ट करता येतात. म्हणजे रेस्ट्रिक्ट कोण करतो, युट्यूब सांगतं की जर तुझा चॅनल आहे तर तुला हा दिसेल, पण बाकीच्यांना ह्या गोष्टी दिसतील. म्हणजे पुन्हा डेटाबेसमुळे काय झालं, असे टेबल ऍट अ टाइम बरीचशी लोक काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. आता मला ध्रुव राठीच्या एखाद्या स्पेसिफिक व्हिडिओचा व्ह्यू बघायचे, तर मी काय करेल, त्याच्या चॅनलवर जाईल, त्या व्हिडिओकडे जाईल आणि त्याचा व्ह्यू चेक करेल की व्ह्यूला हायलाईट करेल. म्हणजे हा टेबल मधला डेटा मलाही ऍक्सेस होतोय. माझ्याच बरोबरीने समजा एखादा अजून कोणीतरी व्यक्ती असेल, तो काय म्हणला, मला पण त्याच वेळेला, नेमकं त्याच वेळेला ध्रुव राठीच्या चॅनलवर जाऊन आहे ना, मला पण त्याचे व्ह्यूज बघायचे, त्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले, बरोबर. मग आता तो पण गेला, तो पण त्याच्या चॅनलवर गेला. ऍट अ टाइम तुम्हाला लक्षात येते का, कितीही लोक टेबल्स काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. हा फायदा कशाचा आहे, डेटाबेसचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का डेटाबेस किती महत्वाचा आहे. बघा बरं, म्हणजे एवढ्या प्रकारचा डेटा इथे येतोय ना, एवढ्या प्रकारचा डेटा, तर ह्या प्रकारचा जो म्हणजे जास्तीत जास्त डेटा येतोय, म्हणजे तो व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा सर्च करतो, बरोबर, काय सर्च करतो, युट्यूबला गेलो, एखादा व्हिडिओ पाहिजे, तर बघा ना, झटक्यात आपल्याला ते सांगतं की तुला हे सर्च करायचंय का, बरोबर. सजेशन देतं की तुझ्या पुढे काय असणार आहे, व्हिडिओ कुठला बघायचा आहे. मग आल्यानंतर प्रॉपर व्हिडिओ येतो पहिल्यांदा जो आपण सर्च केलेला. हे कसं काय आणलं, एवढ्या मोठ्या डेटामधनं त्यांनी बरोबर तो व्हिडिओ कसा काय उचलून आणला असेल बरं. कारण की इथे मग बायनरी सर्च, इंडेक्सिंग सारखे ऑपरेशन परफॉर्म केले जातात डेटाबेसमध्ये. त्या गोष्टी थोड्या वेगळ्या लेवलला पुढे आपण बघूयाच या गोष्टी, पण हे तुम्हाला माहित असावं. आता सध्या एक नावं तरी लक्षात असायला पाहिजे की ते सर्च वगैरे करतात. आणि मग सर्च करायचंय, तुम्ही थोडंसं एक्झाम्पल घ्या रे, जरा चांगलं एक्झाम्पल. आता घरातलं आपलं एक्झाम्पल समजा, तुम्ही एकटेच एका फ्लॅटवर राहताय, बरोबर. 1 BHK तुमचा फ्लॅट घेतलेला आहे. आई बाबा म्हणलं की ठीक आहे, हॉस्टेलवर नको राहू, तू एकटा फ्लॅट घेऊन राहा. बघा, मग तुम्ही काय करताय, कशाही पद्धतीने राहताय. आले की कपडे कसेही टेबलवर वगैरे इकडे तिकडे, कारण कोणी बघणारं नाहीये, कोणी काय विचारणार नाही. तर आता नोटीस करा, आलेली पुस्तकं पण आपण कशी कशी ठेवून दिलेली आहे, वह्या पण असंच ठेवून दिलेलं आहे. पण हेच तुम्ही जर बघितलेलं असेल ना, हे आपलं असं झालं वेगवेगळ्या पद्धतीचं, सगळ्याच गोष्टी, पुस्तकं पण तिथंच, कपडे पण तिथेच, सगळं तिथंच, हे असं असेल. पण घरी जर असेल तर आपली आई काय करते, आपला डेटा बघा व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये लावते. म्हणजे काय, कपड्यांच्या बॉक्समध्ये कपडेच लावून ठेवते, बरोबर. पुस्तकांचे आपण कुठेही ठेवलेलं असेल तरी आई आपल्या कपाटामध्ये पुस्तकं लावून ठेवते, जसे काय असतील त्या गोष्टी. इव्हन आपले शूज वगैरे आपण कसेही टाकून दिले असतील तर शूजच्या कपाटात शूज लावून ठेवते. आता नोटीस करा बरं का, तुम्हाला अर्जंटली कुठेतरी जायचंय, मित्राचा फोन आला, चल पटकन निघायचंय, मस्त पिकनिकला जायचंय कुठेतरी, असं चला. मग तुम्ही काय कराल, एकटे असाल ना तर तुम्हाला शोधण्यातच जास्त आहे, आमच्या गावात ठेवलंय कुठे मी अरे ही वस्तू कुठे ठेवली, माझे शूज कुठे यार हे. आता सांगणारं कोणीच नाही. स्कॅटर्ड वे मध्ये डेटा आहे, तो पटकन नीट सापडणार आहे का, नाही. पण हेच घरात बघा बरं, आईनं जर व्यवस्थित गोष्टी लावल्या असेल ना, आपण आई अगं माझे ते व्हाईट शूज कुठे गेले,
आई माझं हे टी शर्ट कुठे गेलं? आई बोलते अरे कपाटामध्ये बघ, तिथेच असेल. नाही तर आई येते आपल्याला काढून देते. हे कशामुळे झालं? व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये डेटा ठेवल्यामुळे. हाच विचार करा, घरभर कपडेच असे पसरलेले आहेत, कशाही पद्धतीचा डेटा आहे. आपल्याला ऍक्सेस करताना पण कसं जरी वाटेल आणि ऍक्सेस करताना लागणारा वेळ जास्त जाणार आहे, बरोबर ना? वेळ जास्त जाईल. हेच हे डेटाबेसमुळे काय झालं? कमी झालं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? इथे कितीतरी गोष्टी डेटाबेसमुळे सोप्या झाल्या. आता थोडासा विचार करा, हे सगळ्या गोष्टी आहेत. इथे जेव्हा तुम्हाला काहीतरी एखादा व्हिडिओ अपलोड करायचा आहे, व्हिडिओ ऍड केल्यानंतर ह्या बॉक्समध्ये एखादी गोष्ट नवीन ऍड झाली पाहिजे. व्ह्यूजच्या बॉक्समध्ये त्या व्हिडिओचे व्ह्यूज ऍड होत गेले पाहिजे. पुन्हा इकडे काही प्रेफरन्सेस असतील त्यामध्ये ते प्रेफरन्सेस, पुन्हा ह्या टॅबमध्ये पैसे वाढत गेले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींमध्ये काय होणार? अपडेट होत राहणार हे टेबल्स. तर हे अपडेट करण्यासाठी, हे डेटाबेस मधल्या गोष्टी अपडेट करण्यासाठी एक लँग्वेज वापरली जाते आणि त्याच लँग्वेजला स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज असं म्हणतात. म्हणजे हा स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, मला काय हवंय ते मला इथून काढून दे, काय म्हणतात? एसक्यूएल. म्हणजे एसक्यूएल ही काय आहे रे? तर एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज सारखंच आहे. मग त्याच्या स्वतःच्या कमांड्स आहेत, क्लॉजेस आहेत, ठीक आहे. तर ते वापरून आपण काय करतो? डेटाबेस मधला कंटेंट काय करायचा प्रयत्न करतो? ऍक्सेस करायचा प्रयत्न करतो. आता इथे बघा ना, स्टुडंटचा डेटाबेस असेल तर स्टुडंट कुठल्या इयरला आहे, कुठले कुठले सब्जेक्ट आहेत, त्यांनी फीस पेड केले का, त्याचे टोटल मार्क्स वगैरे किती आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे टेबल आहेत. पण हे सगळ्याच्या सगळे टेबल काय झालेले? रिलेटेड झाले. म्हणजे हे सगळे टेबल एकमेकांना रिलेटेड आहे, कारण हा एका म्हणजे स्टुडंट रिलेटेडच्या गोष्टी आहेत. म्हणजे हा डेटाबेसचं नाव काय होऊन जाईल? मग स्टुडंट डेटाबेस होऊन. लक्षात आलं का? आता मग मला त्याच्यामध्ये डेटा काहीतरी ऍड करायचा. समजा एखादा नवीन स्टुडंट आला इथे, तर स्टुडंटच्या लिस्टमध्ये त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन आली पाहिजे, ह्या टेबलमध्ये त्याच्या काही गोष्टी आल्या पाहिजेत, ह्या टेबलमध्ये अजून काही गोष्टी आल्या पाहिजेत, ह्या टेबलमध्ये त्या रिलेटेड गोष्टी आल्या पाहिजेत. हे जर करायचं असेल तर मला काय करायला लागेल? इकडे अपडेट करावं लागेल टेबलमध्ये आणि यासाठी एसक्यूएल वापरलं जातं. पुन्हा मला ह्याच्यातनं काही डेटा रिट्रीव्ह करायचा असेल, काय वापरायला लागेल? एसक्यूएल वापरावं लागेल. म्हणजे ह्याच्याशी हे टेबल बनलेत, टेबल बनवण्यापासून डेटा ऍक्सेस करण्यापर्यंतच्या गोष्टी, यासाठी जी लँग्वेज वापरली जाते तिला स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज असं म्हणतात. बघा बरं, आपल्याला 3 टर्म तरी लक्षात आल्या की काय डेटा असतं, डेटाबेस काय असतं आणि एसक्यूएल काय. आता आपण वळूया आपल्या डीबीएमएस कडे. नीट लक्ष द्या. आता तुम्हाला कळलं का डेटाबेस कशासाठी लागणार? आता डीबीएमएस नोटीस करा. जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढा डेटा येतोय, वेगवेगळे टेबल्स आहे. आता स्टुडंटचा टेबल आहे, टीचर्सचा टेबल असेल, पुन्हा युट्यूबवर गेल्यानंतर युट्यूबच्या चॅनेलचा वेगवेगळा टेबल, कितीतरी टेबल असेल, इव्हन इंस्टाग्रामवर गेले वेगवेगळे टेबल असतील. तर एवढ्या पद्धतीचा डेटा ऍक्सेस करायचा आहे तर काहीतरी सिस्टीम पाहिजे मॅनेजमेंटची, आणि तीच मॅनेजमेंटची सिस्टीम घेऊन आलंय. म्हणजे ही मॅनेजमेंटची सिस्टीम हे काय प्रोव्हाइड करतं आपल्याला? डेटाबेसच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. आता तुम्ही म्हणाल सर ह्याची गरज काय? खरं तर आहे ना, हे 3 असताना पण इनफ गोष्टी होऊ शकतात. पण तुम्ही क्वेरीज वापरणार, ही लँग्वेज आहे, क्वेरीज वापरत राहणार, पण तुम्हाला काय करावं लागणार? बेसिक पासून सगळ्या गोष्टी स्वतःहून करायला लागणार. त्यापेक्षा एखादी मॅनेजमेंट सिस्टीम काय म्हणते, हे बघ, तुला जर व्यवस्थित पद्धतीने टेबल्स वगैरे बनवायचे असतील तर मी तुला आहे ना हे सोप्या पद्धतीने करून देतो. पुन्हा तुला क्वेरीज वगैरे टाकायचे, त्याचे आउटपुट वगैरे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये दिसायला पाहिजे, तर मी हे स्वतः तुला दाखवून देऊ शकतो. म्हणजे ही फक्त मॅनेजमेंट सिस्टीम आहे. म्हणजे आपलं काम ह्याने पण भागू शकतं, पण मॅनेजमेंट सिस्टीममुळे हे काम काय होते? सोपं होते. म्हणूनच काय आलंय? डीबीएमएस आले, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता बघा बरं हे डीबीएमएस. आता ह्याचे फायदे काय काय आहेत? तर डीबीएमएसचे खूप फायदे आहेत. कसं? तर बघा, डीबीएमएस मध्ये मुळात आहे ना हे इंटिग्रेटेड असेल, बरोबर. पुन्हा डीबीएमएस काय करतं? एक यूआय बेस तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतं. जसं की आता समजा आपण एक्झाम्पल घेऊया मायस्क्यूएलचं. मायस्क्यूएल वर्क बेंच प्रोव्हाइड करतं. वर्क बेंच काय आहे? वर्क बेंच शब्द ऐकला ना सगळ्यांनी? नसेल ऐकला तर ऐकून घ्या. वर्क बेंच काय? एक आयडीई सारखं आहे, बरोबर. आयडीई म्हणजे एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हे जे काही करायचंय ना ते सगळं एकाच ठिकाणी यावं यासाठी हे आयडीई असतं, बरोबर. मग तसा हा वर्क बेंच आहे मायस्क्यूएलचा. तो काय म्हणतो? तुला टेबल बनवायचा आहे तर तू क्वेरी लँग्वेज वापरशील, माझ्या ह्याच्यात वापर, मी तुला मस्त यूआय वगैरे देतो त्याच्या आतमध्ये, ठीक आहे. तू रन केला, तुला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये मी छानपैकी आउटपुट पण आणून देऊ शकते, बरोबर. तुला इतर गोष्टी सगळ्या मॅनेजमेंटच्या काही रेस्ट्रिक्शन करायच्या असतील, गोष्टी म्हणजे नाही का सिक्युरिटी वगैरे द्यायची असेल, तर त्या गोष्टी प्रोव्हाइड करायला आम्ही इथे बसलेलोच आहोत. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतंय? तुमच्या डेटाला, डेटाबेसला सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते, इतर गोष्टींना. पुन्हा डीबीएमएसचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय माहितीये का?
डीबीएमएस मुळात एक काय रे, सॉफ्टवेअर आहे. डीबीएमएस मुळात एक काय सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर आता तुम्हाला कळतं की सॉफ्टवेअर असल्यामुळे हा काय करतो माहितीये का, इतर सॉफ्टवेअरशी आहे ना कनेक्ट करू शकतं चांगल्या पद्धतीने. म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला आता कसं आहे बघा. इथे जावा प्रोग्रामिंग लँग्वेजचा जर आपण विचार केला आणि पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजचा जर विचार केला, बघा बरं इथं जावा आहे बरोबर, इथे पायथन आहे. जावा प्रोग्रामिंग काय सांगते माहितीये का, माझ्या युजर्सला काही डेटा आहे ना डेटाबेसमध्ये ठेवायचा आहे. आता बघा डेटाबेसमध्ये ठेवायचं म्हणजे इकडे कुठेतरी आता आपण असं समजा लोकल लेवलला पण डेटाबेस बनवता येतो, सर्व्हर वगैरे असतात, काही गोष्टी आहेत आपण हळूहळू आपल्याला क्लिअर पण होतील बरोबर. इकडे मला डेटा ठेवायचा. जावा काय म्हणतो, मी एसक्यूएल शी कसं बोलू, म्हणजे ह्या लँग्वेजशी कसं बोलू, तर ह्याच्याशी बोलणं अवघड आहे जावाला. तर जावा काय म्हणतो, असा कुठला तरी मध्ये प्लॅटफॉर्म पाहिजे ना ज्याच्याशी मी बोलू शकतो. तर हा मधला प्लॅटफॉर्म आहे डीबीएमएस बरोबर. आता इथे मायस्क्यूएल घ्या. मायस्क्यूएल जावा काय करतात, मायस्क्यूएल शी कनेक्ट करतात, म्हणजे ह्या दोन सॉफ्टवेअरमध्ये कनेक्शन येतात आणि ह्याच्या थ्रू क्वेरीज रन करून मग इकडे टेबल बनवण्यापासून डेटा रिट्रीव्ह करण्यापासून गोष्टी करतात. डीबीएमएस काय करतात, याचा इंटरफेस प्रोव्हाइड केल्यासारखं करतं. म्हणजे काय, ह्याला जे बनवायचे ते बनवून देतं. जेव्हा इथनं कमांड येते म्हणतं की मला इथनं डेटा रिट्रीव्ह करायचा आहे तर डेटा रिट्रीव्ह करून देतं. जावाचा कोडर काय करतो, इथे फ्रंट एंड साईडला म्हणजे आपण असं म्हणूया ही बॅक एंड लँग्वेज आहे खरं तर वापरली जाते अशी. तर समजा त्याला जो डेटा आलेला काही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दाखवायचा तर तो त्याच्या फॉर्मॅटमध्ये इथे डेटा दाखवू शकतो, पण तो रिट्रीव्ह करायला मदत वगैरे कोण करते, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम करते. म्हणजेच प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजला एसक्यूएलशी डायरेक्टली बोलण्यापेक्षा ही मॅनेजमेंट सिस्टीम मदत करत असते. इथे डीबीएमएस चांगल्या पद्धतीने वापरलं जातं. म्हणूनच बघा रे कसं सीन आहे बघा, डीबीएमएस तेवढ्या जास्त प्रमाणात वापरलं जातं. मग आता तुम्ही तर ऐकलेले असतील, चला ह्या 3 टर्म्स तर तुम्हाला कळलेल्या असतील. आता तुम्ही गोष्टी काही ऐकलेल्या असतील, कशा की मायस्क्यूएल हा एक डीबीएमएस आहे, ओरॅकल हा एक डीबीएमएस आहे, पुन्हा मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर हा एक डीबीएमएस आहे, कसेंड्रा हा एक डीबीएमएस आहे, मोंगोडीबी हा एक डीबीएमएस आहे, रेडिस हा एक डीबीएमएस आहे, इलास्टिक सर्च हा एक डीबीएमएस आहे, एसक्यूएल लाईट हा एक डीबीएमएस आहे. अरे एवढे नाव आमच्या कसे लक्षात आणणार, आपल्याला एवढ्या सगळ्या डीबीएमएस ना वापरायचं नाहीये डेटाबेसेसला. आपल्याला मुळात बघायचं मायस्क्यूएल, पण ह्याच्या सारखे आणखी इतरही डेटाबेस आहेत. तर काही म्हणतात की आम्ही आहे ना स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, आम्ही एसक्यूएल टाईपचे डेटाबेस आहोत. म्हणजे आम्ही काय एसक्यूएलचा वापर करणार, क्वेरीज वापरणार तिथे एसक्यूएल. आणि काही डेटाबेस असे आहेत की आमचा फॉर्मॅट वेगळा आहे, सो आम्ही नो एसक्यूएल डेटाबेस आहे. म्हणजे ठेवण्याचा फॉर्मॅट आहे ना त्यांचा वेगळा असणार आहे. मग नो एसक्यूएल मध्ये तुम्हाला माहिती आहे मोंगोडीबी येतं, कसेंड्रा येतं वगैरे वगैरे, तुम्ही ऐकलेले असतील बरोबर. कसेंड्रा, काउच डीबी वगैरे काही असे डेटाबेसेस आहेत की जे नो एसक्यूएलच्या घरात येतात, एसक्यूएलच्या घरामध्ये येतात. तर आपण काय करूया, त्यांची लिस्ट नंतर बघूया. पण आता सध्या तुम्हाला हे डेटाबेस आहेत सगळे डीबीएमएस आहेत हे तर तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यातलं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं मायस्क्यूएल म्हणजे फेमस असलेलं. आता जसं जसं गोष्टी पुढे जात गेल्यात तसं तसं वेगवेगळे डेटाबेसेस वापरत चालले, डीबीएमएस वापरले जाऊ लागले. जसं की आता तुम्हाला पोस्टग्रे वगैरे, पोस्टग्रे एसक्यूएल हे पण तुम्ही ऐकलेलं असेल, ते पण फार फेमस आहे. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या डेटाबेसेस वापरतात, डीबीएमएस म्हणजे डीबीएमएस सिस्टीम वापरतात. तर आता आपण एक काम करूया, ठीक आहे. आता थोडासा विचार करूया, म्हणजे ह्याची डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो. हे नेमकं कसं पिक्चर असू शकतं, म्हणजे मी एक म्हणजे माझी ही डायग्राम आहे बरं का, ही कुठे अवेलेबल नाहीये डायग्राम, हे मी समजून घेतलेला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. तर मला असं वाटतं आणि आतापर्यंत मी जसं तुम्हाला सांगतोय की ज्या गोष्टी मी समजून घेतलेल्या आहेत, मला समजतात, मी कंपनीमध्ये वापरलेल्या आहेत. मी जेव्हा बॅकएंड डेव्हलपर म्हणून काम करत होतो आधी पण, तेव्हा मी ज्या पद्धतीने डेटाबेसच्या गोष्टी समजून घेतल्या ना ते मी तुम्हाला डायग्राम इथे काढून दाखवतो. ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवली ना तर तुम्हाला डेटाबेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या गोष्टी कशा आहेत हे सगळं कळून जाईल. बघा बरं इथे लक्ष द्या. इथे मुळात आहे ना आपला एक पार्ट आहे, काय तर डेटा. हा डेटा एक महत्वाचा पार्ट आहे. आता हा कुठे ना कुठेतरी मग तुमच्या लोकल मशीनवर असेल किंवा कुठेतरी सर्व्हरवरती असतील. तर हा काय रे एका हार्डवेअर थ्रू स्टोअर केला जाऊ शकतो. आता हार्डवेअर मध्ये मग थोड्या वेगवेगळ्या डिस्क वगैरे येऊ शकतात, आपण असं म्हणूया की डिस्क बरोबर, इथे वेगवेगळ्या डिस्क असू शकतात. आता काय केलं रे, हा महत्वाचा पार्ट आहे आणि हा डेटा काय केला जातो इकडे हार्डवेअर वरती स्टोअर केला जातो. आता मुळात तुम्हाला एक लक्षात येत असेल तर हार्डवेअर पिक्चर मध्ये आलं, कुठलंही हार्डवेअर असू द्या, तर तिथे आपल्याला त्या हार्डवेअरच्या गोष्टी ऍक्सेस करण्यासाठी
सॉफ्टवेअर्सची गरज लागते. जसं की सगळ्यात महत्वाचं सॉफ्टवेअर म्हणजे काय आहे, तर इकडे आहे OS, म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टीम. का बरं? ऑपरेटिंग सिस्टीम एक सॉफ्टवेअर आहे, बरोबर ना, आणि ते काय करतं, आपल्याला हार्डवेअरच्या गोष्टी ऍक्सेस करून द्यायचा प्रयत्न करतं. आता OS अशी नाही म्हणत की मला सांग तुला काय काय डेटा पाहिजे. OS काय म्हणते माहिती का, तुला हार्डवेअरशी जर काही कनेक्ट करायचं असेल तर मी तुला कनेक्ट करून देऊ शकते. म्हणजे इथे महत्वाच्या सॉफ्टवेअरमध्ये हे एक सॉफ्टवेअर येऊ शकतं. आता नीट ऐका बरं का, इकडे आपण काय केलंय, डिस्कवरती टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा बनवलेत. हे टेबल्स आहेत बरं का, म्हणजे माझी डायग्राम घाणेरडी असेल पण तुम्हाला ती समजलं पाहिजे, बरोबर. आता या हार्डवेअरवरती कुठेतरी टेबल असे आपल्या स्टोअर आहे, म्हणजे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये डेटा काय केलेला आहे, स्टोअर केलेला आहे. बरं, तुमच्या एक लक्षात आलंय ना, इकडून आलेला डेटा हा मी मगाशी जसं सांगितलंय, व्हिडिओज असू शकतात, इमेजेस असू शकतात, बायनरी फाईल असू शकतात, काहीही, पुन्हा व्हॉइस असू शकतं, आवाज, फक्त MP3 फाईल, म्युझिक असू शकतं, सगळं. मग कुठल्याही टाईपचा डेटा आहे ना, हा डेटामध्ये येतो आणि हा इकडे टेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तर आपल्याला काय करायचंय, रिलेटेड डेटा रिलेटेड त्या टेबलमध्ये ठेवला जाणार आहे. म्हणजे स्टुडंट रिलेटेड, आता टेक मध्ये घेऊया आपण, जावा, पायथन, MySQL किंवा ऑपरेटिंग सिस्टीम, अशा गोष्टी. तर काय केलं जाईल, एज्युकेशनच्याच गोष्टी आहेत सगळ्या. मग एका टेबलमध्ये इथे सांगितलं जाईल की कुठल्या कुठल्या लँग्वेजेस दिल्या जात आहेत, नंतर त्या लँग्वेज मधल्या काय काय असाइनमेंट्स वगैरे असेल त्याचा एक टेबल असेल, बरोबर. त्याच्यामध्ये बरोबर या टेबलला कनेक्टेड पहिल्या ह्याच्यासाठी कनेक्शन मध्ये या जेवढ्या असाइनमेंट आहेत त्या दिल्या जातील. म्हणजे हे टेबल एकमेकांना काय असतील, रिलेट करणारे असतील. हा डेटा आहे आणि हे टेबल म्हणजे काय रे, हे डेटाबेस आहे. पण हे डेटाबेससाठी आपल्याला काय लागतं, तर हार्डवेअरची गरज लागेल, जिथे ते टेबल स्टोअर केले जातील. आता नीट लक्ष द्या बघा बरं. आता मुळात ऑपरेटिंग सिस्टीम फक्त आपल्याला हार्डवेअर काढून देते, पण ऑपरेटिंग सिस्टीम असं नाही म्हणते की मला हे टेबल माहितीये, मी तुला हे काढून देऊ शकतो, कसा डेटा पाहिजे तुला मला सांग, मी तुला आणून देऊ शकतो. ऑपरेटिंग सिस्टीमला फक्त हे कशा फॉर्मॅटमध्ये तिचा हार्डवेअर स्टोअर केलंय ना, म्हणजे हार्डवेअरमध्ये डेटा कशा पद्धतीने स्टोअर केलाय एवढंच माहिती असतं. म्हणजे जसं की फाईल सिस्टीम शब्द ऐकलाय सगळ्यांनी. फाईल सिस्टीम म्हणजे अशी गोष्ट की डिस्कवरती कशा पद्धतीने डेटा ठेवला जातो. आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फाईल सिस्टीम आहे, बरोबर. जसं की विंडोज एक NTFS नावाची फाईल सिस्टीम वापरतात, म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टीम. लिनक्स ext3 ext4 असं वापरतात. आता विंडोजमध्ये आधी FAT32 वापरली जायची. आता हे काय आहे हे जरी समजलं ना, काळजी करू नका, फाईल सिस्टीम शब्द तुम्ही सर्च करू शकता, ठीक आहे. ऍपल म्हणजे मॅकबुक वरती वगैरे ऍपल फाईल सिस्टीम आहे, बरोबर. मग आता तुम्ही विचार करा, हा फाईल सिस्टीम असू शकतं. OS ला फक्त एवढं माहितीये की इथं फाईल सिस्टीम कशी आहे, ठेवण्याची गोष्ट कशी आहे, पण OS ला हे कळत नाहीये की हे टेबल काय आहेत, टेबल मधनं मला डेटा कशा पद्धतीने फॉर्मॅटमध्ये दाखवायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला अजून एका सॉफ्टवेअरची गरज पडते, ते म्हणजे DBMS. आणि DBMS काय करते, तर OS ला म्हणतं मला ह्या हार्डवेअरचा ऍक्सेस करून दे. म्हणजे DBMS हे एक सॉफ्टवेअर झालं, हे पण एक सॉफ्टवेअर आहे, बरोबर. OS पण सॉफ्टवेअर आहे, पण DBMS कोणाची मदत घेते रे, हेल्प घेतं. कोणाची, तर OS ची हेल्प घेतं. का बरं OS ची हेल्प घेतं, कारण हे म्हणतं मला डायरेक्टली हार्डवेअर ऍक्सेस नाही भेटणार आहे कुठलाच, तर तू काय कर, मला हेल्प कर हे ऍक्सेस करायला. मग हार्डवेअर एकदा ऍक्सेस झाला ना, मग याच्यातले टेबल कसे फॉर्मॅटमध्ये मला हवंय ना, गोष्टी कशा ऍक्सेस करायचे ते मी करेन, ते मी वापर करेन SQLचा. बघा बरं डायग्राम, ऑपरेटिंग सिस्टीम, DBMS आणि SQL. आता हे जर तुमच्या एकाच लोकल मशीनमध्ये असेल, लोकल मशीनमध्ये ज्या लॅपटॉपवरती तुम्ही कोड करताय तिथेच तुम्ही डेटा वगैरे टेबल वगैरे बनवलेत, सगळ्या गोष्टी. पण आता तुम्हाला माहिती आहे ना, डिस्ट्रीब्युटेड गोष्टी म्हणजे काय, सर्व्हर कुठेतरी लांब आहेत. आता एक्झाम्पलच घेऊया, इंस्टाग्रामवरती तुम्ही जेव्हा पोस्ट टाकता तेव्हा ती पोस्ट आहे ना, कधीच तुम्ही नोटीस करा आपल्या मशीनमध्ये नाही स्टोअर होते, ती काय होते, सर्व्हरला अपलोड होते. आपण नंतर कुठल्याही दुसऱ्या फोनवरती आपला युजर नेम ID वगैरे टाकला, पासवर्ड वगैरे टाकला, तर आपण काय करू शकतो, त्या पोस्ट वगैरे आपल्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस करू शकतो. म्हणजे कुठूनही कशाही गोष्टी ऍक्सेस करू शकतो. म्हणजे अक्रॉस दी नेटवर्कला चाललंय. मग अक्रॉस दी नेटवर्क चालल्यानंतर आपल्याला काही आणखी सॉफ्टवेअरची गरज लागू शकते, ते म्हणजे नेटवर्क सॉफ्टवेअर, बरोबर. नेटवर्किंग रिलेटेड सॉफ्टवेअर म्हणजे नेटवर्कसाठी जे काही अक्रॉस दी प्लॅटफॉर्म किंवा नेटवर्क थ्रू वॅन वाईड एरिया नेटवर्क मधनं ज्या गोष्टी कनेक्ट करायच्यात, मग प्रोटोकॉल वगैरे हे सगळे झाले. म्हणजे ही एक बाजू आहे सॉफ्टवेअरची. तुम्ही लक्षात घ्या, हे जे मी तुम्हाला सांगतोय ना, ते सगळं एका पिक्चरमध्ये, बघा ना, सगळं एका पिक्चरमध्ये. आता तुम्ही नोटीस करा, हा झाला पहिला पार्ट, काय, तर डेटा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कुठल्या तरी हार्डवेअरमध्ये हे स्टोअर होणार आहे, तर हार्डवेअर झाला दुसरा पार्ट. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय,
तर जे हार्डवेअर ऍक्सेस करायला काही सॉफ्टवेअर लागेल, जसं की ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्किंग सॉफ्टवेअर आणि DBMS पण एक सॉफ्टवेअरच आहे, जे की ते काय म्हणते, मी हार्डवेअर वगैरे ऍक्सेस नाही करणार, पण हार्डवेअरवरती जे टेबल्स ठेवलेले आहेत ना, मला त्याला ऍक्सेस करायचं आहे. म्हणून हा झाला तिसरा पार्ट. आणि चौथा पार्ट म्हणजे काय, DBMS या टेबलला ऍक्सेस करण्यासाठी जी काही लँग्वेज वापरेल त्याला म्हणतात स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. म्हणजे हे 4 पार्ट हे आपल्या महत्वाचे आहेत. म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये या 4 पार्टवरती गोष्टी चालणार आहेत. जसं आता तुम्ही म्हणाल की सर मग डेटाबेस हा एक पार्ट नाही काय, तो सेकंड पार्ट मध्ये हार्डवेअरवरती आपलं सध्या कन्सर्न काय, हार्डवेअरवरती काय असणार आहेत रे, तर डेटाबेस असणार आहे. म्हणजे तुम्ही सेकंड पार्ट हार्डवेअरला म्हणा किंवा सेकंड पार्ट डेटाबेसला म्हणू शकता. जर आता आपण DBMSच बघतोय तर आपल्या याच्यामध्ये बघा ना, डेटा, DBMS, डेटा, डेटाबेस, DBMS, SQL, 4 पार्ट. हेच तर मी तुम्हाला मगाशी सांगितले होते. डेटा, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज वापरते, तर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज वापरते, म्हणून ते SQL. ही अशी डायग्राम आहे. आता ही डायग्राम जरी तुम्ही लक्षात ठेवली ना, तर तुम्हाला कळू शकतं की हे अशा पद्धतीनेच वर्क होतं. आणि हे मी तुम्हाला सांगत जाणार आहे, हे कशा कशा पद्धतीने वर्क केलं जातं. चला, मग आता तुमच्या एक पिक्चर लक्षात आलंय का, नेमकं काय. मग आता तुम्हाला एक हळूच एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. आता काय गोष्ट आहे, आपले जे DBMS आहे, बरोबर, आपले जे DBMS आता लिस्ट आहे काय काय DBMS ची, बरोबर. तर हे कुठलंही DBMS असेल ना, तर तुम्ही जेव्हा DBMS इन्स्टॉल करायला जाता तेव्हा तुम्ही काय करता, विंडोजसाठी मला MySQL इन्स्टॉल करायचं आहे, मी विंडोजसाठी MySQL कशा इन्स्टॉल करू, त्याच्या काही स्टेप्स असतील. जर तुम्ही उबंटूवरती म्हणजे लिनक्स प्लॅटफॉर्मवरती असाल तर तुम्ही काय बोलता की उबंटूवरती MySQL कसं इन्स्टॉल करायचं, मला ह्याच्या स्टेप्स दे. मॅकवरती असाल, मॅकवरती MySQL कसं इन्स्टॉल करायचं, मला याच्या स्टेप्स हवे. म्हणजे तुमच्या एक लक्षात येतं का, MySQL डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, पण प्लॅटफॉर्म बघा ना, तीनही वेगवेगळे आहेत. म्हणजे हा समजा विंडोज आहे, लिनक्स आहे आणि मॅक आहे. विंडोज, लिनक्स, मॅक, पण तिघांवरती पण मी MySQL चालवतोय. म्हणजे हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सगळीकडे आहे. फक्त आपल्याला ते सुरुवातीला काय करावं लागणार आहे, इन्स्टॉल करावं लागणार आहे. आता थोडक्यात सांगू तुम्हाला ह्यांचं रिलेशन कसं आहे. विंडोज काय, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनक्स काय, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मॅक काय, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मॅकिंटोश ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बघा बरं, MySQL येणार तर MySQL पण एक सॉफ्टवेअर आहे. ते कोणाशी कनेक्ट होणार, सॉफ्टवेअर आहे म्हणजे सॉफ्टवेअरची काय बनते, प्रोसेस बनते. आणि प्रोसेस या नेहमी ऑपरेटिंग सिस्टीमवर डिपेंडंट आहेत, कारण ऑपरेटिंग सिस्टीम प्रोसेसला रन करतात. बघा बरं, मी काय म्हटलं, DBMS हेल्प घेतो कोणाची, ऑपरेटिंग सिस्टीमची. आणि ऑपरेटिंग सिस्टीमची हेल्प कशासाठी लागते, तर कुठल्या तरी हार्डवेअरवरती माझे टेबल जाऊन बसलेले असणार आहेत ना, आणि हार्डवेअरचा ऍक्सेस फक्त ऑपरेटिंग सिस्टीमला आहे. म्हणजे DBMSने मदत घेतली, बरोबर. पण DBMS काय म्हणतं, एकदा का तुम्हाला ह्याचा ऍक्सेस मिळून दिला ना, तर मग मी काय करेन, इथे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज वापरेल, SQL. बघा बरं, याच्या डोक्यावर SQL, याच्या डोक्यावर SQL, याच्या डोक्यावर SQL. SQL कोणाशी बोलणार आहे, तर डेटाबेसशी बोलणार. सॉरी बरं का, घाणेरडी डायग्राम होते, पण बघा आता, OS, MySQL, SQL लँग्वेज आहे ही, बरोबर. डेटाबेस, आणि डेटाबेस मध्ये काय आहे, डेटा. मग याचा सिक्वेन्स बघा, हीच डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो एकासाठीची, म्हणजे तुमचं पिक्चर क्लिअर होईल एकदम. बघा बरं, लक्षात आलं का हे काय शिकवलंय, काय सांगितलंय. आणि मी तुम्हाला 100% सांगतो की इंटरनेटवरती अवेलेबल असलेला डेटा एवढ्या डिटेल फॉर्मॅटमध्ये नाहीये. नेमकं डेटाबेस कुठे स्टँड करतं, काय आहे डेटाबेस, कशा गोष्टी लागतात, याच्याबद्दलची पुरती इन्फॉर्मेशन म्हणजे थोडं 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 स्कॅटर्ड वे मध्ये खूप सांगितलं गेलं. पण आपण स्टुडंट लेवलला एवढा विचार करत बसणार, किती शोधणार, मग एका पॉईंट नंतर होतं लय कन्फ्युजन होते. सोडून देऊ नका, कारण मी आता तुम्हाला एकदम सोपं करून सांगतो. बघा बरं, इथे आलो. आता मी विंडोज किंवा लिनक्स, हे कुठली पण OS घ्या, इथे विंडोज असेल, लिनक्स असेल किंवा मॅक OS असेल. म्हणजे आता हे तिन्ही पण काय झाले, ऑपरेटिंग सिस्टीमच झाले. या तिघांसाठी वेगवेगळं MySQLचे वर्क, म्हणजे MySQL इन्स्टॉल करताना तुम्हाला विचारतं कशासाठी हवंय, विंडोजसाठी पाहिजे, लिनक्ससाठी पाहिजे का मॅकसाठी. म्हणजे इथल्या टॅबमध्ये आलं, आपल्या वरच्या ह्याच्यामध्ये घरामध्ये आलं MySQL. हा कोण आहे, तर हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. हा मॅनेज करून द्यायचं काम करतोय. म्हणजे काय, टेबल बनवायचे असेल, सगळं क्वेरी लँग्वेज वापरून टेबल बनवले जाते. रिट्रीव्ह करायचं असेल तर हे अशाच गोष्टी केल्या जातात. आता बघा, नोटीस करा, मग हे MySQL आहे, नोटीस करताय का, सगळ्यांना कळतंय. हे झालं विंडोज, हे याच्या डोक्यावरती हे. आता ह्याच्या डोक्यावरती आलाय, इथे काय असणार आहे, डेटाबेस असणार आहे, बरोबर. MySQL काय करणार, डेटाबेसशी कनेक्ट करणार. पण डेटाबेस सोबत कनेक्ट करताना हा काय करणार, कुठल्या तरी लँग्वेजचा वापर करणार, त्याचं नाव आहे SQL.
स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज ह्याच्यामध्ये काय असणार, टेबल्स वगैरे असणार. ते बनवण्यापासून ह्या लँग्वेजचा वापर करून MySQL काय करणार, ते टेबल वगैरे बनवून घेणार. ह्या डेटाबेसमध्ये काय आहे, तर जो आपला मेन गोष्ट होती डेटा, बरोबर, ही अशी सिस्टीम चालली जाते. आणि अशी डायग्राम तुम्हाला कुठेच अवेलेबल नाहीये, हेच मी तुम्हाला सांगतोय. हेच तर आपल्या खासियत आहेत की आपण एवढ्या डिटेलमध्ये, एवढ्या शून्यातनं गोष्टी एवढ्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि हे सोपं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं ना, तर इथनं पुढे गोष्टी बघायच्या. आपल्याला मुळात पाहिजे हे बघत असताना आपल्याला ह्या गोष्टी पण येणार, कारण आपण इथे टेबल्स वगैरे बनवणार, म्हणजे ही लँग्वेज पण आपल्याला उपयोगी येणार. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या. ह्या सगळ्या सेम फॉर्मॅटमध्ये सगळी लोक गोष्टी वापरतात. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट सांगतो, तसं तुम्हाला शेजारी, म्हणजे ह्या व्हिडिओच्या शेजारीच तुम्हाला एडिटिंगमध्ये दिसत असेल की युट्यूब वगैरे, मी ते टाकायला सांगतो हवं तर. ठीक आहे, चला. पहिलं आहे युट्यूब. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, युट्यूब काय करतं, MySQL वापरतं. म्हणजे MySQL, आता युट्यूब कुठे MySQL वापरतं ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं, बरोबर. हा काय वापरणार आहे, हा MySQL वापरणार आहे. DBMS आहे हे सगळे. आता DBMS आहे, मी जे सांगतोय मेन घेऊया आपण. काही नावं अशी आहेत की जी आपल्याला माहिती लागतात, की म्हणजे आपल्याला क्युरियोसिटी असते ना, अरे युट्यूब सारखी कंपनी कुठला डेटाबेस वापरत असेल, DBMS वापरत असेल. कारण आता तुम्ही DBMS शिकणार आहात. मग DBMS शिकणार आहात तर आपल्याला हे माहित पाहिजे की कोण कुठला DBMS वापरते. चला, नेक्स्ट, नेटफ्लिक्स ऐकले, सगळ्यांनी ऐकलं असेल. नेटफ्लिक्सवरती सबस्क्रिप्शन मस्त घेऊन मूवीज वगैरे बघायच्या. नेटफ्लिक्स वापरतं ओरॅकल. बघा इथे नेटफ्लिक्स आहे. कुठला DBMS वापरतं, ओरॅकल. बघा बरं, मी किती स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगितल्या. डेटा सांगितला, डेटाबेस सांगितलाय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सांगितलं, आणि OS कुठे काय पिक्चरमध्ये येतं त्या सगळ्या गोष्टी, नेटवर्किंगचे सॉफ्टवेअर वगैरे त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तुम्हाला आता सिक्वेन्स सांगतो, लिस्ट सांगतो. मेन मोठ्या कंपन्या ज्यांच्याबद्दल आपण ऐकत असतो त्या कुठल्या गोष्टी वापरतात. ठीक आहे, चला मग आता थोडक्यात लक्ष द्या. ठीक आहे, पुढचे ॲमेझॉन. आता हे मी असं नाही म्हणत की हे एकच कुठले डेटाबेस वापरतात, पण मेनली हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम वापरतात मेनली. ठीक आहे, असे मल्टिपल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम पण ॲट अ टाइम वापरता येतात. एका कामासाठी हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, हे काम करायचं हा मॅनेजमेंट सिस्टीम. कारण प्रत्येकाचा परफॉर्मन्स वेगवेगळा आहे DBMSचा, प्रत्येकाची खासियत आहे काहीतरी, मग त्यानुसार आहे ना ते DBMS वापरले जातात. जसं की आता बघा ना, ॲमेझॉन आहे ना 2 टाईपचे DBMS वापरतात. जसं की MySQL पण वापरतात आणि PostgreSQL पण वापरतात. चला मग इथे बघा, ॲमेझॉन, MySQL, PostgreSQL. PostgreSQL हे सुद्धा वापरतात. आता तुम्ही स्पॉटीफाय ऐकलं असेल. स्पॉटीफाय काय आहे, तर गाणी ऐकतो ना आपण. आता मी अशी एक्झाम्पल देतो ना मुद्दामची की सगळ्या स्टुडंट्सला माहिती असतील, बरोबर. आता थोडक्यात विचार करा, स्पॉटीफाय कुठला हे वापरतं, तर स्पॉटीफाय वापरतं कसेंड्रा. हा पण एक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे अपाचेचा. कसेंड्रा हा एक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आपली लाडकी कंपनी जी टाइमपास मध्ये टॉपला आहे, फेसबुक, म्हणजे आता तिचं नाव काय झालंय, मेटा असं झालंय. हे पण MySQL वापरायचं, कारण फेसबुक सुरुवातीला जेव्हा आलं ना तेव्हा ते PHP लँग्वेज वापरून बनवण्यात आले, बरोबर. आणि PHP या लँग्वेजचं सपोर्ट इथे MySQL ला जास्त आहे. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं बघा ना, हे काय होतं, आता हे MySQL आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. मग हे काय होतात, प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत ना इथे अप्रोच करतात. म्हणजे जसं की आता मी म्हणतो की पायथन काय होणार, माझ्या पायथनमध्ये एक टॉपिक असतो पायथन डेटाबेस कनेक्टिव्हिटी, PDBC अशा नावाचा. जावामध्ये असतो JDBC, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, बरोबर. पायथन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. तर हे काय केलं जातं, डेटाबेसशी कनेक्ट करायचंय. मग कोण पाहिजे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, कारण हे पण एक सॉफ्टवेअर आहे, हे याच्याशी चांगल्या पद्धतीने इंटिग्रेट करू शकेल गोष्टी. म्हणजे ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज इथे अप्रोच करत असतात. बट ह्या पण काय आहे, इथे पायथन व्हर्च्युअल मशीन आहे, ती पण OSच बघणार आहे. जावाचं JVM आहे, ते पण ऑपरेटिंग सिस्टीमवरच चालणार आहे. म्हणजे या प्रोसेसेस आहेत. पण हे बघा ना, ह्यांच्याशी मिळून मिसळून असतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं काय, डेटाबेससाठी तुम्ही डायरेक्टली SQL वापरू शकता ना, पण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममुळे ह्या सगळ्या लँग्वेजला ते इंटिग्रेट करणं खूप सोपं झालं. आणि म्हणूनच DBMSची गोष्टी वाढत गेल्या. बघा ना, लँग्वेजेस काय म्हणायला लागल्या, अरे तुला डेटा स्टोअर करायचंय का, ओके, तुझ्या युजरकडनं एखाद्या ऍप बनवलंय. एक्झाम्पल घेऊया ना, झोमॅटो स्विगी घ्या. झोमॅटो स्विगी काय विचार करत असेल, अरे तुला काय ऍपवरनं एवढा डेटा येतोय, युजर काय मागवतोय, बर्गर खातोय, पिझ्झा खातोय, सगळ्या गोष्टी खातोय,
तर त्याला असं वाटेल की आलेला डेटा मला काय करायला पाहिजे, व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये स्टोअर करायला पाहिजे. आता त्यांची कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, मग ती प्रोग्रामिंग लँग्वेज काय म्हणते, आलेला डेटा मला कसा ठेवायचा, याच्यासाठी मला डेटाबेसची कनेक्टिव्हिटी पाहिजे, मला डेटाबेस बनवले पाहिजे, मग मला कुठलं तरी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम वापरलं पाहिजे. लक्षात आलं का? म्हणून ते मग डीबीएमएस कुठलं तरी वापरतात. मग MySQL आहे, ओरॅकल आहे, फेमस आहे, पोस्टग्रे आहे, कसेंड्रा आहे, MongoDB आहे, खूप फेमस डेटाबेसेस आहेत. मग त्यातलं कुठलं तरी वापरलं जातं. मग काही ठिकाणी इकडे परफॉर्मन्स फास्ट पाहिजे तर हा वापरूया, इकडे ह्या गोष्टीसाठी हा चांगला आहे तर हा वापरूया, असं काही कंपन्या कंबाईन पण वापरतात. जसं Amazon बघा ना, MySQL, PostgreSQL दोन वापरतात. म्हणजे ते काही एकाच ठिकाणी 2 डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम नाही वापरत, काही ठिकाणी ही, या ठिकाणी ही, असं. म्हणजे त्याचे पण सेक्टर असतील ना वेगवेगळ्या गोष्टी. ठीक आहे, लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता चला पुढे आपण बघूया इंस्टाग्राम काय करतं. इंस्टाग्राम पण 2 डेटाबेस सिस्टीम वापरतात. बरोबर, इंस्टाग्राम काय वापरतं, तर इंस्टाग्राम वापरतं MySQL पण नाही, पोस्टग्रेस्क्यूएल वापरतं, पोस्टग्रेस्क्यूएल आणि कॅसेंड्रा. ठीक आहे, असे 2 डेटाबेस सिस्टीम वापरतात इंस्टाग्राम सुद्धा. हो, तेच इंस्टाग्राम जे आपण रोज वापरतो. बरोबर, घरदार धुवून वापरत असतो आणि आपण. बरोबर. पुन्हा ट्विटर, हेच ट्विटर. एलॉन मस्क म्हटला होता की मी घेणार आहे, आणि आता बोला मी नाही घेणार आहे. बरोबर, वाट लागली त्यांची. ठीक आहे, तर ट्विटर काय वापरतात, तर MySQL. आनंद तुम्हाला पण तिथेच आनंद होत असेल ना जिथे मला होतोय. म्हणजे आता ऍक्च्युअली मी कंपनीत काम करताना ओरॅकल वापरलंय, MySQL वापरलंय, कॅसेंड्रा वापरलंय, MongoDB तर मी खूप वापरलंय. बरोबर. तर यावेळेस पण मला आता शिकवायचं काय MySQL, तर मला जिथे MySQL दिसतंय ना, असं छान वाटतं की अरे वा, या कंपन्या एकदम मस्त. तोच आनंद तुम्हाला पण होत असेल. बरोबर, तुम्ही बघत असाल इथे या मोठ्या कंपन्या आहेत, पण ही एक कंपनी आहे ती पण एकदम मोठी, आणि मायक्रोसॉफ्ट जिला आपण मानाने नाव घेत असतो, तिचं स्वतःचं डेटाबेस आहे, ते म्हणजे MS ॲक्सेस हे वापरतं मायक्रोसॉफ्टचं. तसं बघायला गेलं ना तर त्याचं DBMS स्वतःचं पण हे MS ॲक्सेस तर आहे, पण मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर या नावाचं सुद्धा आहे. मी तुम्हाला सांगितलं मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर या नावाचं सुद्धा DBMS आहे त्यांचं स्वतःचं. म्हणजे बघा ना, आपल्याला लक्षात येते का, आपण ह्यामध्येच कन्फ्युजन असायचं आधी. म्हणजे जेवढ्या स्टुडंटशी मी बोललोय ना आधी पण, तर मला प्रश्न पडायचा, अरे एवढा कंटेंट अवेलेबल आहे, तुम्ही SQL का नाही वाचत आहे. म्हणजे मी तर सांगणारच आहे, पण तुम्हाला इंटरव्ह्यूला लागतं तर तुम्ही का नाही बघत आहे. ते बोलायचे सर अहो ते कन्फ्युजन आहे हो, म्हणजे आम्हाला भेटतंय पण थोडक्यात गोष्टी भेटतात, आम्हाला सगळं काही भेटत नाहीये. आणि मग म्हटलं की ठीक आहे, आपण लेक्चर घेऊया, आपणच सगळ्या गोष्टी इथे आणूया पिक्चरमध्ये. आता तुम्ही बघितलं असेल तर हे एवढ्या लेवलला अशा गोष्टी आहेत. ही पूर्ण डायग्राम या तुमच्या कंपनीज या इथे वापरतात. तर मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो, गुगल कुठल्या टाईपचं DBMS वापरतं? कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा. इंटरनेटवरच सर्च करायचं तुम्हाला, तो DBMSचा टाईप कदाचित तुम्ही इथं बघितला पण नसेल. गुगल कुठल्या टाईपचं DBMS कळतं ना, मी काय विचारलं DBMS. आता तुम्हाला प्रश्न नाही पडणार ओ DBMS काय सर, नक्कीच माहिती आहे की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस काय आहे हे पण परफेक्ट कळालेलं असेल, डेटा काय आहे हे तर माहितीच असेल. पुन्हा SQL कशासाठी वापरलं जातं त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी आता चांगल्या पद्धतीने लक्षात आलेल्या असतील. मग आपल्याला आता मी तुम्हाला जसा प्रश्न विचारला, तुम्ही मला गुगलचं सांगा, गुगल कुठल्या टाईपचं DBMS वापरतं, मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. ठीक आहे, यूट्यूबवरतीच असो आपण, तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. चला पुन्हा, झोमॅटो सारखं ॲप आहे. बरोबर, किंवा मोबाईल डेव्हलपमेंटमध्ये कुठलं DBMS जास्त वापरलं जातं अँड्रॉइड साईडला. ठीक आहे, हे विचार करा. मी तुम्हाला नाव सांगितले पण तुम्ही विचार करा. ठीक आहे, अँड्रॉइड साईडला कुठलं वापरलं जातं. खरंच खूप मी बोललोय आणि त्याचं नाव एवढं 100%. ठीक आहे, जी नावं घेतली ना मी लिस्टमध्ये त्याच्यामध्ये ते आहे. ठीक आहे, तुम्ही चेक करा ते. चला, आणि हे मला मेसेजमध्ये कळवा, मेसेजमध्ये कमेंटमध्ये कळवा, किंवा इंस्टाग्रामवर मेसेज केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. शशी बागल हा माझा इंस्टाग्रामचा हँडलर आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, लेक्चर कसं वाटतंय, कळतायत का गोष्टी हे पण सांगा. बघा आता मला एवढं इथं आता पुढे काय सांगायचं आहे, हे जसे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे ना, आपल्याला काय शिकायचं आहे, मुळात आपल्याला शिकायचं आहे तो म्हणजे MySQL. मग चला तर आपण MySQLच्या जर्नीची सुरुवात करूया. मग तुम्ही म्हणाल मग हे काय होतं, हा नेहमीप्रमाणे आपला ओव्हरव्ह्यू होता की नेमकं काय आहे ही गोष्ट, काय आहे हे डेटाबेस म्हणजे काय, डेटा म्हणजे काय, याचं तर आधी कन्फ्युजन दूर करूया, तर आपल्याला पुढे गोष्टी समजतील. हे जर कन्फ्युजन नाही दूर झालं ना तर ती मजा राहणार नाही म्हणजे शिकण्यामध्ये. की आता इथून पुढे तुमच्या लक्षात येणार आहे की आपण टेबल बनवला म्हणजे आपण डेटाबेस बनवलाय. बरोबर, क्रिएट डेटाबेस. जेव्हा आपण SQLची क्वेरी टाकू तेव्हा आपण क्वेरी लँग्वेज वापरतोय. बरोबर, आपण कुठल्या तरी सुरुवातीला ओपन करतोय कोणाला तरी
ज्याच्यामध्ये क्वेरीज टाकायच्या, ते आपलं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. अशाच गोष्टी आहेत आणि ते सोपं आहे. पुन्हा आपण मशीन चालू केलं म्हणजे कुठली तरी ऑपरेटिंग सिस्टीम आली, ऑपरेटिंग सिस्टीम आल्यानंतर आपण मायस्क्यूएलच्या आता लोगोवरती क्लिक करतोय, जेणेकरून आपल्याला मायस्क्यूएल स्टार्ट व्हावं. म्हणजे ते प्रोसेस म्हणून आलं. ते ओएसला असं म्हणते की मला हार्डवेअरचा ऍक्सेस करून दे, ज्याच्यामध्ये माझा डेटाबेस आहे. डेटाबेस एकदा ऍक्सेस झाला की मी पुढच्या माझ्या क्वेरीज टाकेन. लक्षात आलं का? हेच सगळं पिक्चर आहे. मग आता चला रे आपण जाऊया मायस्क्यूएल. मग ह्याची पहिल्यांदा आपल्याला काहीतरी स्टोरी बघायला पाहिजे, नेमकं मायस्क्यूएल काय आहे वगैरे, बरोबर ना? आता मुळात मायस्क्यूएल काय आहे, तर मायस्क्यूएल आहे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे आता तुम्ही म्हणून अरे तुम्ही तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम बोलत होता, पण आता तर तुम्ही असं वाक्य लिहिलं RDBMS, बरोबर? म्हणजे काय? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम बघा बरं, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, रिलेशनल, ठीक आहे, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. मग आता थोडंसं विचार करा, रिलेशनलचा अर्थ काय? मग बघा, डेटाबेसमध्ये वेगवेगळे काय असणार आहेत? टेबल असणार आहेत, बरोबर? हा पहिला टेबल, टेबल 1, टेबल 2, बरोबर? प्रत्येक टेबलमध्ये काय असतील? काही कॉलम्स असतील, काही रोज असतील. इथे पण काही कॉलम्स असतील, काही रोज असतील. आता एका डेटाबेससाठी मी काय बनवले? मल्टिपल टेबल्स बनवलेत आणि हे टेबल एकमेकांशी काय करतायत? रिलेट करतायत, म्हणून ते रिलेटेड, रिलेशनल असे. ह्याचा ह्याच्याशी काहीतरी संबंध आहे, याचा याच्याशी काहीतरी संबंध आहे, असा एक डेटाबेस आहे, म्हणून यांना रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असं म्हणतात. आता रिलेशनल डेटाबेस DBMS मध्ये कसं असतं? शक्यतो टेबल्स फॉर्मॅटमध्ये डेटा असतो आणि प्रत्येक रो आणि कॉलम्सच नाही तर प्रत्येक टेबल पण एकमेकांना रिलेट करत असतो, म्हणून याला रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असं म्हणतात. कसलं सोपं आहे, काहीच अवघड नव्हतं. बघा बरं, हे कळलं तुम्हाला नक्की? चला मग आता जाऊया पुढच्या पॉईंटला. ह्याच्यामधल्या अजून क्लिअर होतील गोष्टी, जसं जसं आपण ऍक्च्युअल शिकायला लागू नेमकं काय आहे, टेबल कसे बनवायचे, काय आहेत सिनारिओ, ते सगळं आपण शिकणार आहोत. पण आता बघा दुसरा पॉईंट, हा RDBMS झाला. चला आता बघूया आपण ह्याची हिस्ट्री म्हणजे आता हिस्ट्री खरंच महत्वाची असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना तो कसा आलाय, काय आलाय. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला ह्या गोष्टीची खूप आवड आहे की आपल्याला असं होतं ना रे की एखादा व्यक्ती फेमस होतो. आता समजा एक एक्झाम्पल सांगायला गेलं तर म्हणजे कुठला ऍक्टर वगैरे चांगली ऍक्टिंग करून पुढे आलाय तर आपल्याला असं होतं की याचं बॅकग्राऊंड काय आहे, बरोबर? पुन्हा एखादा क्रिकेटर, एखादा प्लेअर, जसं फुटबॉलमध्ये पण मेस्सी, रोनाल्डो वगैरे, आपण काय करतो जेव्हा आपण ऐकतो अरे हे कसले भारी प्लेअर आहेत, विराट कोहली, मग आपल्याला असं होतं की अरे याचं बॅकग्राऊंड काय रे, म्हणजे हा कसा होतो रे, काय होता, कसा होता नेमका, कुठून कुठपर्यंत गेला, हार्दिक पांड्या वगैरे. आपण काय करतो त्यांची हिस्ट्री वगैरे सर्च करतो. आता सुंदर दिसण्यामध्ये विराट कोहली तर आहेच, त्याचं लग्न झालेलं असेल तरी पण आता मुलींच्या साईडून हा विचार केला झाला, अरे छान आहे. पुन्हा फुटबॉल प्लेअरमध्ये पण ते दोघं जसे की रोनाल्डो आणि मेस्सी खूप फेमस आहे, मग आपण त्यांची स्टोरी ऐकायचा प्रयत्न करतो, हिस्ट्री काढतो, जन्म कधी झालाय, कसं, कुठल्या घरात, आणि आजचं एवढा श्रीमंत आहे, काय त्याची संपत्ती आहे वगैरे वगैरे. असं नक्की असं पडतो? सेम मलाही असेच प्रश्न पडतात, ठीक आहे. तर मग मी काय करतो, मला असा प्रश्न पडतो की मायस्क्यूएल आलं कधी, कोणी काढलं, नेमकं आता मायस्क्यूएल काय करतंय, काय मायस्क्यूएल नेमकं कुठे आहे. जसं तुम्हाला प्रश्न पडतात तसे मला पण पडतात, त्यामुळे आपल्यामध्ये ना ते गॅप नाहीये. मला असं विचारायचं, जो तुम्ही स्टुडंट लेवलला विचार करता तोच मी पण विचार करतो, कारण मी पण कधी ना कधी स्टुडंट होतोच, रादर मी आजही स्टुडंट आहे, बरोबर? त्यामुळे गोष्टी मॅप करणे खूप सोपे होऊन जातात. चला मग आता तुम्हाला सांगतो, हे ना मायस्क्यूएल हे पहिल्यांदा आहे ना डेव्हलप एका स्वीडनच्या कंपनीने, म्हणजे स्वीडिश कंपनीने हे डेव्हलप करायला सुरुवात केली. कधी? 1994 मध्ये, 1994 मध्ये, 1994 मध्ये डेव्हलप करायला सुरुवात केली. आता हे डेव्हलपमेंटमध्ये ना मुळात 2 माणसांचा रोल मोठा होता, पण टोटल 3घांनी मिळून आहे ना याची सुरुवात केलेली, स्वीडिश कंपनी. आणि त्या कंपनीचं नाव होतं मायस्क्यूएल AB. कंपनीचं नाव काय? मायस्क्यूएल AB असं कंपनीचं नाव आहे, बरोबर? आता ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर क्वेरी लॅब असं देखील म्हणू शकता. आता तो माय वगैरे काय आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आता हे 3 जण होते. याच्यातला पहिला माणूस होता, त्याचं नाव होतं डेव्हिड ॲक्समार्क. आता लिहून दाखवतो तुम्हाला. याच्यातला पहिला माणूस हा होता डेव्हिड ॲक्समार्क, बरोबर? हा एक डेव्हिड ॲक्समार्क, हा एक डेव्हलपर. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर ह्यांनी काय केला विचार की आपण एक मॅनेजमेंट सिस्टीम डेव्हलप करायचा प्रयत्न करूया, बरोबर? एक मॅनेजमेंट सिस्टीम डेव्हलप करायचा. ह्याच्याबरोबर हिला सोबतीला ज्याने म्हणजे लीड केलंय गोष्टी, त्याचं नाव आहे मायकल वाइडनेस.
वाईडनेस किंवा आता तुम्ही बघा काय आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन, मायकल वाईडनेस, विडनेस, वाईडनेस काही म्हणू शकता, ठीक आहे. पण हा एक महत्वाचा माणूस होता. म्हणजे हे दोघं ह्यांनी अशा गोष्टी सुरू केल्या आणि त्यांनी हे कंपनी इस्टॅब्लिशमेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली. त्याचं नाव आहे ॲलन लार्सन. ॲलन लार्सन ही 3 माणसं, डेव्हिड ॲक्समर्क, मायकल विडनेस आणि ॲलन लार्सन. हे बघा वाईडनेस, विडनेस काही म्हणा, आता ते तुम्हाला कळेल, ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, तसं इथे फॉरेनर्स आहे नाही, पण त्यांनी शोध लावलाय आणि ह्या माणसाचा मोठा रोल होता याच्यामध्ये. याचं नाव लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही, कारण की हा खरंच महत्वाचा माणूस होता. आणि आपल्याला असं असतं ना रे की कोणी शोध लावलाय, काय केलंय, आपल्याला गरज पडते की कुठल्या गोष्टीची कोणी सुरुवात केली. आता ओरॅकलची सुरुवात ओरॅकल कॉर्पोरेशनने केली, बरोबर. कधी केली वगैरे वगैरे याचा विचार करा. म्हणजे आपल्याला त्याची स्टोरी बघायची तर आपण ते पूर्णपणे बघायला पाहिजे नेमकं काय होतं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, MySQL 1994 मध्ये डेव्हलप करायला सुरुवात केली. आता डेव्हलप म्हणजे काय, मी जसं मगाशी म्हटलं, हे काय आहे, सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर असलं की प्रोग्रामिंग लँग्वेज येते. आता 1994 पर्यंत कुठल्या कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेज होत्या, तर सी होतं, C++ होतं, बरोबर. पायथन होतं, पायथन 1990 मध्ये आलंय बरं का, 1990s मध्ये, 91 वगैरे मध्ये पायथन होतं, बरं. नंतर जावा 95 ला पहिलं व्हर्जन आलं, पण जावा पण तेव्हा उदयाला येत होतं. मग आता C++, पायथन. मग आणि ह्यांनी असा विचार केला, आता सॉफ्टवेअर बनवायचं तर ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. फास्ट प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून यांची ओळख होती आणि व्हर्च्युअल मशीन बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून पायथनची ओळख होती, बरोबर. पायथन व्हर्च्युअल प्रोग्रामिंग बेस्ड, पायथनमध्ये PVM पायथन व्हर्च्युअल मशीन वापरलं जातं. त्यांनी थोडा परफॉर्मन्स यांच्यापेक्षा स्लो होत होता. मग त्यांनी असा विचार केला की आपल्याला हे फास्ट बनलं पाहिजे, म्हणून यांनी काय केलं, MySQL हे C++ मध्ये बनवलं, म्हणजे डेव्हलप केलं. आणि यांचं 1-1.5 वर्षामध्ये हे कम्प्लीट होऊन गेलं डेव्हलपमेंट. 1995 मध्ये MySQL बनवून कम्प्लीट झालं. म्हणजे बघा 1 वर्षात. आता हा 1995 लक्षात ठेवा, कारण यावेळेस जावाचं पहिलं व्हर्जन रिलीज झालं होतं. बघा जावा, म्हणजे जावा पण इथेपर्यंत पोहोचला होता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की हा सगळा सिनारिओ बघा, 1994 ला त्यांनी बनवायला घेतलं, 1995 ला कम्प्लीट झालं. आता यांनी असं विचार केलेला की याचं नाव काय द्यायचंय वगैरे, तर त्यांनी आधी सुचवून ठेवलं होतं MySQL. आता ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज वापरणार होते, म्हणून त्यांनी SQL वापरलं याच्यामध्ये. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे डेटाबेसशी बोलण्यासाठीची, म्हणून त्यांनी ऑलरेडी SQL वापरलंच होतं. आणि हे मायकल विडनेसच्या मुलीचं नाव आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, या माणसाबद्दल तुम्ही जर सर्च केलं ना तर तुम्हाला कळून जाईल. हे काय करतो माहिती आहे का, नवीन काहीतरी शोधतं आणि स्वतःच्या मुलींची नावं देऊन टाकतं. मी असंच बोलत नाहीये बघा, मला इतिहास माहिती असल्याशिवाय मी गोष्ट बोलणार नाहीये. आम्हाला ना तेव्हाच, म्हणजे मी कंपनीत गेलो होतो ना, म्हणजे मी 2015चं सांगतोय, त्यावेळेस आहे ना मी MySQL आणि MongoDB या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे याच्यावरती आमचं R&D चाललं होतं कंपनीमध्ये. प्रोजेक्टची कामं चालली होती आणि त्याच्याबरोबर 2-3 तास देऊन आहे ना ह्याच्यावरती R&D करायचं होतं. तेव्हा आहे ना आधी कॉलेजला असताना जेवढी माहिती नव्हती ना त्याच्यापेक्षा भरपूर माहिती MySQLची गोळा केली, खूप सुरुवातीपासून एंडपर्यंत. MySQLचं नंतर मग NoSQL म्हणजे काय त्याची माहिती, MongoDB कसं चालतं, MongoDBची ऑफिशियल साईट काय, MySQLचं रेफरन्स मॅन्युअल वगैरे त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे, या सगळ्या गोष्टी मी वाचत गेलो आणि मला अजून गोष्टी कळत गेल्या. तसं मग मला असं क्युरिओसिटी असायची. मग मी यांना सर्च केलं, हे तिघं कोण आहेत, आत्ता काय करतात, नेमकं काय. आता यांचं वय सगळ्यांचं, हे तर 60 पेक्षा जास्तच आहेत वय, आणि हे तर 84 वगैरे. हे एकदम मोठा माणूस आहे, मिनिस्टर होते तिकडचे हे ॲलन लार्सन. यांनी ते हेल्प केलं होतं ती लॅब वगैरे ओपन करायला, ठीक आहे. आता ती गोष्ट सोडून द्या, पण ही 2 महत्वाची लोक आहेत ज्यांनी खूप योगदान दिलं या गोष्टीमध्ये. आता नोटीस करा, यांची जी मुलगी होती, यांची मोठी मुलगी जिचं नाव होतं माय नावाची मुलगी. आता तुम्ही म्हणाल की काय सर काही मनाने स्टोरी सांगताय का, नाही. तुम्ही यांच्या विकिपीडिया पेजवर गेलात ना तर त्यांच्या चिल्ड्रनमध्ये तुम्हाला दिसेल 3 जण आहेत त्यांची मुलं. एक आहे माय नावाची मुलगी, दुसरी आहे मारिया आणि मुलगाचं नाव आहे मॅक्स. बघा ना, मारिया आणि मॅक्स असं काहीतरी, याचं मॅक्सच नाव आहे गेस. मला या मुलींची नाव मात्र लक्षात राहिले ठीक आहे, कारण ह्याच्याशी काय घेणं नाही आपल्याला, ठीक आहे. आता ही नावं पण मी असं नका घेऊ की टुकार आहे मास्तर, हे MySQL मध्ये वापरलं म्हणून लक्षात आहे. आणि मारिया, ज्या लोकांना डेटाबेसची नावं माहिती आहेत किंवा ऐकून आहेत ना, तर तुम्हाला माहिती आहे का, एक MariaDB नावाचं पण डेटाबेस आहे जे 2009 मध्ये आलंय, MariaDB. आणि हे MariaDBचं पण फाउंडर माहितीये का, हाच आहे. म्हणून मी काय म्हटलं होतं, हा माणसाची एक खासियत आहे, काय करतो, नवीन गोष्टींचा शोध लावून स्वतःच्या मुलींची नावं देऊन टाकतो. ही मोठी मुलगी होती तिचं नाव दिलं MySQLला,
आणि धाकटी मुलगी होती ती मारिया, तिचं नाव मारिया डीबी. मारिया डीबी हा देखील एक डेटाबेस आहे बरं का, DBMS आहे, आणि तो पण चांगल्या पद्धतीने वापरला जातो. आता ह्याचा फोर्कच आहे हा, म्हणजे MySQLचा फोर्क असं म्हणू शकतो, म्हणजे त्याचा जन्म त्याच्या थ्रू चाललेला आहे. बट आहे ना, ह्याच्यामध्ये कन्सेप्ट थोड्या वेगळ्या आहेत, गोष्टी रिलेशनल डेटाबेस वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण परफॉर्मन्स वगैरे इतर गोष्टींच्या बाबतीत MariaDB वेगळा आहे, आणि तो 2009 मध्ये आला, आणि हा कधी आला 1995 मध्ये. मग तुम्ही म्हणाल सर मग पुढे काय काढलं, तर मे बी पुढे MaxDB वगैरे नावाचं काही काढू शकतो तो, आता मला हे माहित नाही, ठीक आहे. अशी ही 2 नावं तरी लक्षात ठेवा, कारण MariaDB हा पण एक DBMS आहे. ही बघा याची स्टोरी आहे बघा. मलाही आवडतं असं अशा गोष्टी शोधायला आणि सांगायला पण, ठीक आहे. बघा आता मग ना ह्याने काय केलं, ह्याच्या मुलीचं नाव दिलं, आणि म्हणूनच इथं MySQL असं नाव पुढे फेमस होत गेलं. मग MySQL आलं. आता MySQLची म्हणजे बोलतात ना की दिवसेंदिवस आहे ना असं लोक भरपूर वापरायला लागले. प्रोग्रामिंग लँग्वेज आल्या, जावा वगैरे, जावानी स्वतःच्या व्हर्जनमध्ये मग MySQL डेटाबेस वगैरे वापरायला सुरुवात केली, DBMS मॅनेजमेंट सिस्टम वगैरे. मग त्यानंतर पण इतर प्रोग्रामिंग लँग्वेज येत गेल्या, आणि MySQL फेमस होतच गेलं. मग तुम्ही लक्षात ठेवा, जावा पण 1995 ला आलं होतं. जावा ज्या कंपनीने फाउंड केलंय त्या कंपनीचं नाव आहे सन मायक्रो सिस्टीम. ही जावा शोधलेली कंपनी किंवा जावा डेव्हलप केलेली कंपनी. ह्याच्यामध्ये पण तो मेन लीड करत होता प्रोजेक्ट, त्याचं नाव आहे जेम्स गोसलिंग. हा माणसाचं नाव लक्षात ठेवा, जेम्स गोसलिंग. याने काय केलं, जावाचा शोध लावला. म्हणजे जावाचा शोध लावणे म्हटल्यापेक्षा ही जी टीम होती ना ह्याला तो लीड करत होता, आणि शोध खरं तर डेव्हलप कोणी केलं, सन मायक्रो सिस्टीम या कंपनी. 1995 ला जावा आलं, 1995 लाच MySQL पण आलं. MySQL जसं जसं फेमस होत गेलंय यांच्या लक्षात आलं. मग सन मायक्रो सिस्टीमने काय केलं, इसवी सन पूर्व असं नको म्हणायला आहे की नाही. बघा आता ही तिघं नावं सोडून द्या, बरोबर. चला इथे ह्यांनी काय केलं बघा, लक्षात ठेवा, 1995 लाच जावा पण आलं होतं, 1995 लाच MySQL पण आलं, बरोबर. मग आता काय केलं, जावाने 2008 साली म्हणजे सन मायक्रो सिस्टीमने टेक ओव्हर केलं. कोणाला, MySQL AB नावाची कंपनी विकत घेतली. याला काय म्हणतात, ॲक्वायर केली असं म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये. कोणी ॲक्वायर केलं या कंपनीला, सन मायक्रो सिस्टीम. किती साली ॲक्वायर केला, तर 2008 साली. किती रुपयांना ॲक्वायर केलं, हा लगेच प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, तुमचा असं असेल सर किती पैसे मिळाले, कारण पैसे म्हटले की आपण खुश होतो, बरोबर ना. ह्यांनी MySQL AB या कंपनीला त्यावेळेला $1 बिलियन विकत घेतलं. आता $1 बिलियन म्हणजे आत्ताच्या कॅल्क्युलेशननुसार जर आपल्या एका डॉलरची किंमत भारतीय रुपयानुसार 80 रुपये जर असेल एका डॉलरची, तर ही 8,000 करोड, 8,000 नाही तर लगेच लोक म्हणले असते की आता काय हसत पण असेल समोर, आईला 8,000 मी पण घेतले असते विकत, असं नाहीये. बघा 8,000 करोड रुपयाला तेव्हा ती कंपनी विकत घेतली गेली. $1 बिलियन त्यावेळेस MySQL AB ला सन मायक्रो सिस्टीमने विकत घेतलं. मग आता बघा, सन मायक्रो सिस्टीम असं खुश, जावा पण आमच्याकडे, MySQL पण आमच्याकडे, आम्ही MySQL आमच्याकडे एकदम असं. त्याच्या आधी पण एक मॅनेजमेंट सिस्टीम जसं मी तुम्हाला म्हटलं, ओरॅकल फेमस होतच होतं. ओरॅकल खूप चालत होतं. ओरॅकल कॉर्पोरेशन या कंपनीने ओरॅकल डेटाबेस शोध लावलाय. ओरॅकल खूप मोठी कंपनी, तुम्ही पण ऐकलं असेल, DBM डेटाबेसच्या इंडस्ट्रीमध्ये हे मोठं नाव आहे. नेटफ्लिक्स ओरॅकलच वापरतं, जसं मी मगाशी तुम्हाला लिस्टमध्ये सांगितलं होतं, कारण हे पेड व्हर्जन्स आहे त्याचे. MySQL हे ओपन सोर्स आहेत, फ्री व्हर्जन आहे, ओपन सोर्स कुठल्याही, आणि क्रॉस प्लॅटफॉर्म चालतं, सगळ्या प्लॅटफॉर्मवर, विंडोजवरती चालतं, लिनक्सवरती चालतं, मॅक ओएसवर चालतं, सगळीवरती चालतं. म्हणजे MySQL बघा ना किती भारी होतं. मग जसं सन मायक्रो सिस्टीमने ह्याला विकत घेतलं, ओरॅकलचं लक्ष गेलं. ओरॅकल म्हणलं चायला ह्यांची खूपच प्रगती होत चालली, मग आपण काय करूया. मग ओरॅकलने काय केलं, डायरेक्ट सन मायक्रो सिस्टीमलाच 2010 मध्ये विकत घेतलं. कोणाला विकत घेतलं, सन मायक्रो सिस्टीमलाच. म्हणजे बघा बरं, MySQL AB सन मायक्रो सिस्टीमने विकत घेतलं, सन मायक्रो सिस्टीम ओरॅकल कॉर्पोरेशनने विकत घेतलं, आणि ओरॅकल कॉर्पोरेशनने ह्या दोघांमध्ये जी काही डील झाली होती ती $7.4 बिलियन झाली होती. मग परत एकदा आत्ताच्या कॅल्क्युलेशननुसार याचे 60,000 कोटी एवढे रुपये होतात. बघा बरं, शपथ क्या करेगा इतने पैसे का, मला नाही माहिती. सन मायक्रो सिस्टीमची जी टीम आहे किंवा ते सगळे मेन लोक होते त्यांना जाऊन विचारू शकता. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे $7.4 बिलियन विकत घेतली कंपनी, आणि ही MySQLची सुरुवात आहे. मग आता तुम्ही मला सांगा, ह्या ओरॅकल कॉर्पोरेशनकडे 2 डेटाबेस आहेत. पहिला म्हणजे MySQL आणि दुसरा म्हणजे स्वतःचा त्यांचा ओरॅकल. म्हणजे ही जर्नी अशी सुरुवात झाली. बघा बरं कसं वाटलं मग स्टोरी आपली, ही हिस्ट्री आहे याची.
ठीक आहे. आणि मग तिथनं पुढे मग MySQL तुफान एकदम. MySQLचं लेटेस्ट व्हर्जन पण तुम्हाला माहिती असेल तर MySQLचं 8.0 हे लेटेस्ट व्हर्जन आहे, जे तुम्ही इन्स्टॉल देखील केलं असेल. ठीक आहे. मी तुम्हाला ग्रुपवरती बऱ्याच स्टुडंटला म्हटलं होतं की तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा MySQL. जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तरी काही हरकत नाही, आता याच्या पुढे ते इन्स्टॉल करून घ्या. नाही जमलं तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून द्या की मला इन्स्टॉल करता येत नाही, आम्ही तुम्हाला स्टेप्स पाठवू त्या गोष्टींच्या सुद्धा. ठीक आहे. तर त्या स्टेप्स तुम्ही तशाच्या तशा फॉलो करून तुम्ही MySQL इन्स्टॉल करू शकता. MySQLमध्ये मग तुम्हाला वर्क बेंच भेटेल, जेणेकरून तो UI वगैरे सोपं जाईल डिझाईन करायला. पण तरी वर्क बेंच नसेल तरी आपण डायरेक्टली यूज करू शकतो. पण वर्क बेंचमुळे काय होणार आहे, UI रे, IDE म्हणजे काय, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, म्हणजे ज्याच्या आतमध्ये SQLच्या क्वेरी पण रन करू शकता, टेबल बनवायला पण मदत होऊ शकते, फॉर्मॅट पण व्यवस्थित दिसू शकतो, एरर वगैरे आल्या की त्या तिथे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये एरर पण दिसू शकते. याला IDE असं म्हणतात. सगळं एकाच ठिकाणी दिसणे याला IDE असं म्हणतात. जसं तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ IDE ऐकलं असेल, अँड्रॉइड स्टुडिओ ही देखील IDE हे देखील तुम्ही ऐकलं असेल, बरोबर. जर कोणी मॅक युजर असेल तर Xcode, बरोबर, ही देखील IDE हे तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा MySQL, जेणेकरून पुढच्या लेक्चरपासून आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत. कारण की आजच्या लेक्चरमध्ये मी बराचसा कंटेंट कव्हर केलाय आणि तुमच्या लक्षात आलं असेल हे इनफ आहे. एवढ्या ह्याच्यातून तुम्हाला गोष्टी कळल्या असतील. बघा बरं, मी रिवाईज करतो. डेटा कळलाय, DBMS कळलं, डेटाबेस कळला, DBMS कळलं, एखादी OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमवरती DBMS कुठलं इन्स्टॉल करू शकतो, MySQL वगैरे ते तुम्हाला नावं सांगितलं. टॉपच्या कंपन्या कुठल्या डेटाबेसेस वापरतात हे आपण पाहिलं. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे MySQL जो आपण शिकणार आहोत त्याची हिस्ट्री आपण बघितली, या सगळ्या गोष्टी. आता एक पॉईंट असा आहे की MySQL आणि SQL मध्ये काय फरक आहे, हा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्हाला याचा आन्सर देता येऊ शकतं का? जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललेलो आपण तेच बघणार आहोत की MySQL SQL मध्ये काय फरक आहे. खूप लोक सर्च करतात व्हॉट इज डिफरन्स बिटवीन MySQL आणि SQL, पण तुम्हाला कळलं असेल ना MySQL काय आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे जे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला, सोप्या करायला मदत करतात. आणि SQL काय, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे जी डेटाबेसशी कम्युनिकेट करायचं काम करते. बस, संपला विषय. ठीक आहे. चला, मग लेक्चर आवडलं असेल तर मित्रांना पण शेअर करा, कारण की खूप लोकांना हे माहीत नाहीये आणि खूप लोकांचं कन्फ्युजन असतं MySQL मध्ये की कसं. स्टुडंट लेवलचं मी बोलतोय, कंपनीचे लोक जर बघत असेल त्यांना बऱ्याचशा गोष्टी माझ्यासारख्याच किंवा माझ्यापेक्षा जास्त काही गोष्टी माहीत देखील असू शकतात. ठीक आहे. हँड्स ऑन जसं आपण करत जातो ना, मल्टिपल डेटाबेसेस वापरत जातो, तसं आपल्याला गोष्टी चांगल्या कळत जातात. आता मी 3 डेटाबेसेस चांगले वापरलेत, म्हणजे MySQL वापरलाय, Oracle पण मी वापरलाय आणि MongoDB वापरलाय. असे 3 डेटाबेसेस मी चांगल्या पद्धतीने वापरलेले. तसाच परत मी अँड्रॉइड जेव्हा केलं तेव्हा मी SQLite वापरलाय. आता मी तुम्हाला मगाशी याचा आन्सर जे सांगणार होतं, शोधायला सांगितलेलं ते तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. SQLite हे पण एक DBMSच आहे. ठीक आहे, जे मोबाईल डेव्हलपमेंटसाठी वापरलं जातं. ठीक आहे. SQLite लक्षात ठेवा, SQLite असं नाव आहे त्याचं, इथे लिहितोय SQLite म्हणजे SQL लिट. ठीक आहे. चला, असो, SQLite हे एक वापरलं जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी मी अभ्यास केलेला आहे, मला येत आहेत त्या गोष्टी, त्यातलं मी MySQL तुम्हाला शिकवणार आहे. तर तुमच्या मित्रांना पण याच्यामध्ये कन्फ्युजन असेल, इंटरव्ह्यू चालू आहेत तर तुम्हाला SQL विचारलं जातं, टॉप क्वेरीज कोणत्या आहेत, मी सगळं पोर्शन याच्यामध्ये कव्हर करणार आहे, सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे बेसिक पासून. आधी बेसिक गोष्टी जेवढ्या इंटरव्ह्यूला लागतात, क्वेरीज वगैरे, त्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे आणि मग थोडा ऍडव्हान्स पार्टमध्ये जाणार आहे. म्हणजे मी असं पार्टिशन केलेलं आहे, कुठले पार्ट तुम्हाला आता विचारू शकतात कंपन्या, त्याच्यावरती आधी व्हिडिओज बनवून घेऊया आणि मग बाकीचे व्हिडिओज बनवूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लेक्चर पहा, फीडबॅक कळवा तुमचा याच्यावरती आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की गुगल डेटाबेस कोणता वापरतं, झोमॅटो वगैरे कोणता वापरतं. ठीक आहे. चलो, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. कोर्टवेबच्या इंस्टाग्राम चॅनलला पण तुम्ही पाहू शकता इतर गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तर. चलो, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय.